नमस्कार. कथा संग्रह या YouTube चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. श्रोत्यांनो, या चॅनल वरती तुम्हाला नवनवीन कथा ऐकायला मिळणार आहे. या कथा तुम्हाला कशा वाटतात याबद्दल प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवायच्या आहेत बरं का. आणि त्याचसोबत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक छोटंसं लाईक करायचं आहे, शेअर करायचा आहे व्हिडिओ, आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी कथा संग्रह या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि हो, आठवणीने तुम्हाला बेल आयकॉन ऑन करायचं आहे. आम्ही जी कोणती नवीन कथा घेऊन येऊ त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्याला मिळेल. तर मग चला ऐकूया आजची कथा. आज ऐकूया कथा तू ही रे माझा मितवा. लेखिका हर्षदा देशमुख. तू ही रे माझा मितवा, भाग 6. आणि तुला काय आवडतं आयुष्यात, तिचाच प्रश्न त्याने तिला परत केला. मी माझ्या कामात अगदी परफेक्ट असते. शेंडेफळ असल्याने आई बाबा आणि ताईच्या लाडाने बिघडलेली, मनाला येईल तसं वागते. लोक म्हणतात बालिश आहे, असायलाही हू कायर्स. सतत एक्सपेरिमेंटल राहायला, मूवी पार्टी असं मस्त एन्जॉय करायला. फॅशन मेकअप अजून सांगू, गुलबक्षीचे फुलं कवेत मावणार नाही एवढी स्वप्न आणि चंद्र चांदण्या बघत केलेली एखादी ड्रीम नाईट आउट. चंद्राच्या प्रेमात वेडी आहे आणि आता वेद भेटल्यापासून दिवस रात्र वेद आणि वेद. दॅट्स मी. बोलताना वेदचा विषय आल्यावर ती एकदम थांबली. इंटरेस्टिंग यार. आणि वेद कसाय? त्याने तोच धागा पकडला. वेदबद्दल काय सांगू, तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर चॅप्टर आहे. काळजाचा बुकमार्क करून ठेवावा असा चॅप्टर. हसला की त्याच्या गालावर सुंदर खळ्या पडतात. खरं सांगायचं तर मंतरल्यासारखी त्याच्या प्रेमात पडले. बोलायला लागला की कादंबरीच लिहितोय असं वाटतं. प्रेम करायला लागला की कविताच लिहितोय असं वाटतं. तसा थोडा वेडाही आहे. लिहायला बसला की दिवस रात्र काही सुचत नाही त्याला. मलाही विसरून जातो आणि नंतर मग क्यूटसं सॉरी बोलून मनवून पण घेतो. आणि एक मिनिट, सॉरी पण क्यूट असं तर तो निरागसपणे म्हणाला. ये आर नॉट फेअर. असं तर सॉरी क्यूट, पण तुला नाही कळणार ते. त्यासाठी प्रेमात असावं लागतं. जा, मला नाही बोलायचं, तू चिडवतोय मला सारखं. ती गाल फुगवून म्हणाली आणि त्या चिडलेल्या रूपात खरंच क्यूट दिसत होती. अरे ओके बाबा, सॉरी. खरं सॉरी. हा म्हणजे माझं सॉरी काही क्यूट नाहीये, पण तरी सॉरी. यू नो समथिंग, यू आर रिअली अँड लिटरली इन्फिनिटी कॅडस. ती नाटकी घुश्यात म्हणाली. तशी त्यालाही गंमत वाटली. इन्फिनिटी खडूस. कितीतरी वेळ तो शब्द तो घोळवत राहिला. जेवण झालं आणि ते निघाले. इथेच थांब, 1-2 एक्स्ट्रा वॉटर बॉटल घेऊन येतो. तिला थांबवून तो पुन्हा रिसेप्शनला गेला. तिला तिथे पाहून कॉलेजच्या 4-5 मुलांचा घोळका तिथेच रेंगाळत होता. जरा वेळाने त्यांच्यातल्या एकाने मुद्दाम तिला स्पर्श होईल असा धक्का दिला आणि पुढे गेला. नॉनसेन्स, ती संतापून म्हणाली. समोरून कबीर येत होता. त्याने ते पाहिलं. तिचं लक्ष त्याच्याकडे गेलं. त्याने इशाऱ्याने थम्स डाऊन दाखवलं. त्याचा इशारा समजून ती जरा पुढे गेली आणि ज्या मुलाने धक्का मारला त्याच्या पायावर पूर्ण वजन देत पाय ठेवला. सॉरी. त्या मुलाकडे बघून ती नाटकीपणे हसून म्हणाली. व्हॉट सॉरी बी? तो कळवळला आणि तिला काही बोलणार तसं समोर कबीर उभा राहिला. एनी प्रॉब्लेम? यू वर सेइंग समथिंग. हा त्याची कॉलर उलगडत कबीर म्हणाला. कबीरचा तो दमदार आवाज, ब्लॅक शर्ट, ग्रे कार्गो, उंधला डॅशिंग लुक, फेदार मसल्स पाहून तो मुलगा चपापला. कॅबिर लिव्ह फॅमिलीज गो. तिने कबीरचा नकळतपणे हात पकडला. त्याला खेचायचा प्रयत्न केला. तो जरा देखील हलला नाही. धक्का मारला ना. से सॉरी. कबीरने त्याचे केस विस्कटले. चुकून लागला. तोही जरा चाचरत म्हणाला. काय? कबीरने त्याचा हात जरा ट्विस्ट केला. सॉरी मॅम, एक्स्ट्रीमली सॉरी. तो मुलगा सरळ ऋतू समोर उभा राहिला. आता ठीक आहे. त्याची कॉलर आणि केस व्यवस्थित करत कबीर म्हणाला. ते बाहेर यायला निघाले. दरवेळी काय लिव्ह दम? त्रास झाला ना आपल्याला की बिनधास्त रिॲक्ट व्हायचं. जस्ट लिव्ह ही कॉन्सेप्ट नाहीये माझ्याकडे. तो जरा चिडून पुढे गेला. मी दिला होता ना पाय त्याच्या पायावर, तेही अगदी करकचून. मग त्याचा हात इतका ट्विस्ट का केला? त्याच्या स्पीड मॅच करत ती म्हणाली. ओके जाऊ दे, पण एक गोष्ट छान झाली. तो मध्येच थांबला. कुठली? ती आश्चर्याने म्हणाली. त्या मुलाच्या तोंडून क्यूटचं सॉरी ऐकायला मिळालं. क्यूट म्हणताना तिला चिडवण्यासाठी तिच्यासारखं ओठांची मोहक हालचाल करायचा प्रयत्न करत तो म्हणाला. यार कबीर, तू मार खाणार आता. तिने त्याला मारायला सुरुवात केली. त्याने मुठगत आवळून त्याचा हात पुढे केला. अरे ऋतुजा, अजिबात लागत नाहीये. तिला चिडवत तो म्हणाला. अच्छा, लागत नाहीये का? वेट. तिने हँडबॅगने त्याला मारायला सुरुवात केली. अरे ती पर्स लागतेय ऋतुजा. नाही चिडवणार यार, पर्स लागतेय. क्यूट लागतेय असं समज. सॉरी सॉरी. अगं क्यूट नाही, जोरात लागतेय. ऐक. नको. तो पर्सचे वार चुकवायचा प्रयत्न करत गाडीकडे गेला. जोरात लागतंय घे अजून. ती देखील त्याच्या मागे धावली. स्टॅच्यू धापा टाकत. पर्सस्कट तिचे दोन्ही हात त्याच्या एका हाताने तिच्याच मागे घट्ट धरून त्याने तिला गाडीला टेकवलं. झटापटी
भीतीमुळे तिचाही श्वासोच्छवास जलद झाला होता. त्याचा चेहरा तिच्या अगदी समोर होता. अगदी क्षणभरच तिने त्याच्या डोळ्यात पाहिलं. वरून झाडाची बारीक बारीक पानं तिच्या केसांमध्ये येऊन अडकली. त्याने ती हळूच काढली. मूग हृदयाचे वाढलेले ठोके जाणवून तो घाबरला आणि बाजूला झाला. केस झटकले. पर्स लागलेला हात जरा गोल फिरवत काही झालं नाही ह्या नजरेने तिच्याकडे पाहिलं. ऋतुजा, मला खूप जोरात लागलीय तुझी पर्स. काय काय भरलेलं आहे यार. ती जरा अवघडली होती पण तो नॉर्मल आहे हे पाहून तीही नॉर्मल दाखवायचा प्रयत्न करू लागली. चुकूनही कुठला विचार जवळपास देखील फिरकायला नको म्हणून ती सावरली. आता तू जेव्हा पण चिडवणार तेव्हा ही पर्स मी मारून फेकणार बघच. जरा उसनं अवसान आणून ती हसायचा प्रयत्न करत होती. ओके चला. गाडी रस्त्याला लागली. ऋतुजा नाही म्हणायला थोडी बैचेन जरूर झाली होती पण कबीरच्या ते गावीही नव्हतं जणू. इतका तो सहज गुणगुणत गाडी चालवत होता. तिलाच ही शांतता असह्य झाली आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करत म्हणाली, एरवी तुला एकट्याने एवढा 9-10 तासांचा प्रवास कसा शक्य होतो. तुला बोर नाही होत का तिने सहज विचारलं. पुढच्या आरशाजवळ टांगलेल्या पक्षाच्या सुंदर चार्मला हलवून तो म्हणाला, दाऊश टेल मी व्हॉट इज दिस. किंगफिशर. व्हॉट डू यू नो अबाउट किंगफिशर. नितांत सुंदर पक्षी आहे. तुझ्या संदर्भात म्हणत असशील तर तुला मे बी किंगफिशर बिअर आवडतं असेल म्हणून लावला असेल. ती हसू दाबत म्हणाली, गुड जोक पण तसं नाहीये. किंगफिशर किंवा होल्सेनची ग्रीक मायथॉलॉजी मध्ये भारी लव्ह आहे स्टोरी आहे. सिक्स आणि अल्सिओने म्हणजे अगदी मेड फॉर इच कपल. त्यांच्यात इतकं प्रेम आणि विश्वास होता की झेउस आणि हेरा ह्या देवाच्या राजाराणीला त्याचं प्रेम म्हणजे आव्हान वाटलं. ते त्यांना दूर करायचं ठरवतात. एकदा सिक्स समुद्र प्रवास करत असताना झेउस त्याची बोट उलटवून त्याला जलसमाधी देतो. इकडे सिक्सची वाट बघत असलेली अल्सिओने देवाची राणी हेराला त्याच्या परतीसाठी प्रार्थना करते. हेराच्या पॉवरने तिला कळत की तो आता ह्या जगातच नाहीये. तिला ते दुःख सहन होत नाही. ती समुद्र किनाऱ्यावर येते. त्याचं तरंगणारं प्रेत पाहून अल्सिओने सुद्धा समुद्रात उडी घेते. त्याचं खरं प्रेम पाहून झेउस त्यांचं 2 सुंदर पक्षांत रूपांतर करतो. ते पक्षी म्हणजे किंगफिशर किंवा होल्सियन असं म्हणतात. हे किंगफिशर समुद्राच्या लाटांवर घरटं बांधतात आणि त्यांच्यासाठी म्हणून वारामंद होतो. समुद्र शांत होतो. त्याच्या प्रेमाला निसर्गाने दिलेली सलामी असते ती. ते शांततेचे, आनंदाचे दिवस म्हणजे होल्सियन डे. एकट्याने लांबचा प्रवास, भटकंती म्हणजे माझ्यासाठी होल्सायन डेज सगळ्यात आनंदी दिवस. म्हणून मला कधी हा प्रवास बोर होत नाही. बाय द वे, तुझ्यासाठी होल्सायन डेज कुठले. हा नवीन, वेगळीच होल्सियन वाट दाखवणारा गाईड वाटाडा हा कबीरचा आहे. पक्षाच्या प्रेमाबद्दल भरभरून बोलतो आणि आपलं प्रेम निब्बानिब्बी. तिला हसू आलं. तुझ्यात 2 कबीर राहतात असं का वाटतंय मला. आता बोलणारा कुणी वेगळाच होता आणि चिडलेला असताना भांडखोर कबीर वेगळाच असतो. आणि माझं सांगायचं तर वेदसोबत असलेला प्रत्येक दिवस, क्षण होल्सायन आहे माझ्यासाठी. दॅट्स ग्रेट. सॉरी, मी सोबत येऊन तुझा मी टाइम, तुझा होल्सायन डे डिस्टर्ब केला ना. डिस्टर्ब नाही केला, डिफरंट केला. तो फक्त गालात हसला. ती ही मोजकं हसली. एका विचित्र परिस्थितीत असल्यासारखं झालं होतं तिला. ही वेदसोबत नसल्याने येणारी बेचैनी होती की कबीरची सोबत आवडतेय की काय याची भीती होती. तिला अस्वस्थ वाटायला लागलं. तिने म्युझिक सिस्टीमचा आवाज वाढवला. हे सुरांनो चंद्रभा, अभिषेकीबुवाच्या आवाजातील सुरेख पद चालू होतं. तुला हे क्लासिकल बोर नाही होत का. त्यात 4-5 ओळी पुन्हा पुन्हा तिने उत्सुकतेने विचारलं. ऋतुजा, चंद्रासाठी वेडी आहेस ना. चंद्राचं इतकं रोमांटिक रूप तुला माहीतही नसेल. इथे सुरांना चंद्र व्हायला सांगितलं आहे कारण तिचा प्रियकर चिडला आहे, रागावला आहे. तुला माहितीये ह्या 4 ओळींच्या बंदिशमध्ये किती समर्पकता आहे. शर्मिष्ठाने ययातीसाठी म्हटलं आहे ते तो चिडला आहे. त्याचंच भरकटलं. अस्थिर झालं. त्याला शांत करण्यासाठी हे सुरांनो तुम्ही चंद्र व्हा आणि तुमच्या शीतल चांदण्यांनी त्याला शांत करा. भरकटलेल्या मार्गावरून त्याला परत आणा. चुकला असेल तो, पण माझा आहे. त्याच्यापर्यंत हा निरोप पोहोचवा. असं म्हणतेय ती ओळी 4च आहे पण त्या बंदिशमधला अर्थ ह्या प्रत्येक सुरात आहे. जस्ट फील इट. ऋतुजा नजर रस्त्यावरून अजिबात ढळू न देता तो म्हणाला. ती त्याच्याकडे बघतच राहिली. कालपर्यंत अनोळखी असलेल्या व्यक्तीसोबत इतकं सेफ, अस्वस्थ वाटतं. हा प्रवास तर संपणार आहे. रस्ते वेगळे आहे, आयुष्य वेगळं आहे. तरीही कुठली अनामिक ओढ, अदृश्य धागा बांधला जातोय. का होतं असं घडायला नकोय. खरंच गाडीला जोरदार ब्रेक लावल्याने बसलेल्या धक्क्याने ती भानावर आली. प्रेम करताना माफ करायला शिकणं पण गरजेचं असतं. ऋतुजा, त्याचा आवाज तिला विनाकारण जडावलेला वाटला. गाडी का थांबवली त्याच्या चेहऱ्यावरून तिला काहीच अंदाज येत नव्हता. त्याने डोळ्यांनीच खुणावलं. तिने बाजूला बघितलं. जरा अंतरावर सुंदर मंदिर होतं. तू जेवताना म्हटली होतीस ना वाढदिवसाची सुरुवात मंदिरात दर्शन घेऊन करावी. सुरुवात दर्शनाने झाली नाही पण शेवट तर होऊ शकतो ना. जा दर्शन घेऊन ये. तू नाही येणार त्याने मानेनेच नकार दिला. ती एकटीच निघाली. तो बाहेर आला. गाडीला टेकून उभा राहिला. त्याने पुन्हा एक सिगरेट पेटवली. दर्शन घेताना डोक्यावरून काहीतरी घ्यावं म्हणून ती स्कार्फ घेण्यासाठी पुन्हा गाडीजवळ आली. स्कार्फ घेतला आणि जायला निघाली. तसं पुन्हा वळून तिने त्याच्या हातातली सिगरेट काढून घेतली आणि पायाखाली चिरडली आणि न बघता निघूनही गेली. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल आलं. मंदिर छोटसं होतं पण समोर प्रशस्त प्रांगण होतं. सुंदर सभामंडप होता.
तिथे बसलेल्या एका आजीबाईशिवाय आणि एक दोन छोट्या मुलांशिवाय कुणीही नव्हतं. ती दर्शन घ्यायला आत जाणार तसं आजीबाऊंनी तिला हाक मारली. पोरी, सती देवीचं ठिकाण आहे इथं. खाली हाताने नको जाऊ, त्यो वेल दिसतोय ना समोर, त्याची थोडी फुलं घे. देठाची वेणी वळ आणि आईला वहा. सती देवीने दक्ष राजाच्या यज्ञकुंडात उडी घेतली तेव्हा तिच्या केसाची राख इथे पडली म्हणतात. मोठं जागृत ठिकाण आहे. आईच्या केसांसाठी वेणी अर्पण करायची. नक्षत्रावाणी सुंदर हायस शोभेल असा राजबिंडा नवरा भेटेल बघ. जा पोरी. ती त्या वेलाजवळ आली. फुलं फॉरवर होती. तिने उडी मारून हाताला लागतील ती फुलं काढायचा प्रयत्न केला. एक दोन हाताला लागली. ती नाराज झाली. पुन्हा उडी मारून बघितली पण हात पोहोचत नव्हता. पुन्हा उडी मारणार तोच ओळखीच्या सुगंधाची जाणीव झाली. कबीर मागे येऊन उभा होता. तिची फुलं तोडायची धडपड पाहून तो आला होता. त्याने जरा पाय उंचावून 2-3 फुलं तोडली. तोच आजीबाई जागेवरून ओरडली, बापे नाही काढत रे फुलं. पोरीचाच हात लागाया पाहिजे तेव्हा मनाजोगता नवरा भेटेल न तिला. आजी मला नको का मनासारखी बायको भेटायला. त्याने आजीची गंमत करत म्हटलं. बाप्यांना नेहमी मिळतं की सगळं मनासारखं. आजी पण मागे हटणार नव्हती. सगळ्यांना नाही ना मिळत आजी. ऋतूची आणि त्याची नजरांजर झाली. त्याने नजर फिरवली. उंचावरची फुलं पाहून ती नाराज झाली. काहीही विचार न करता त्याने तिला उचलून वर धरलं. ती त्याच्याकडे बघत राहिली. अरे तोड ना फुलं, तो सहजपणे म्हणाला. तिने थोडी फुलं तोडली. त्याने तिला खाली उतरवलं. तिच्या चेहऱ्यावर सुंदर हसू तरळलं. तो तेवढ्यानेच खुश झाला. तिने आजी सोबत बसून छोटी वेणी वळली. राजबिंडा पोरगा तर अगोदरच शोधलाय की देवीने तुझ्यासाठी. आता प्रेम असंच राहू दे म्हण देवी आईला. आजी हा तो नाहीये, ती गाभारयात जाताना म्हणाली. तिची वाट बघत तो पायरीवरच बसून होता. ती दर्शन घेऊन बाहेर आली. नकळत आजीच्याही पाया पडली आणि जायला निघाणार तसं आजी मागून म्हणाली, पोरी खर्च हा तो नाहीये का. तिने जाताना उसनं हसून मानेनेच नकार दिला. तिला बाहेर आलेलं बघून तोही निघाला. गाडीत बसल्यावर त्याचा हात पकडून तिने तळहातावर एक फुल ठेवलं. दर्शन तर घेतलं नाहीस, प्रसाद म्हणून हे फुल तर घेऊ शकतोस ना. तुझाही वाढदिवस आहे आज, विसरलास का. ओके बाबा. त्याने ते फुल समोरच्या बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलं. व्हाईट स्माइलिंग फेस, व्हाईट स्माइलिंग फेस, व्हाईट स्माइलिंग फेस, व्हाईट स्माइलिंग फेस, व्हाईट स्माइलिंग फेस. नमस्कार. ही कथा आपण ऐकत आहात कथा संग्रह या YouTube चॅनलवरती. ही कथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. कधी हिरवी पिवळी माळ रानं, कधी सिमेंटचं जंगल, कधी वाहनांच्या गराड्यात तर कुठे मोकळा रस्ता, कधी ट्रॅफिक जॅमचा वैताग. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते. रस्ता मागे पडत होता. उन्ह कलायला सुरुवात झाली होती. तुझी हरकत नसेल तर एक काम करायचं होतं, कबीर म्हणाला. काय. पुढे अर्धा तासावर सैगाव आहे ना, तिथे मावशीचं फार्म हाऊस आहे. काही सामान ठेवायचं. ऍक्च्युअली जातानाच ठेवायचं होतं पण तेव्हा कंटाळा केला. इफ यू परमिट, जास्त वेळ लागणार नाही प्रॉमिस. माझी परमिशन का घेतोय. गाडी तुझी, लिफ्ट तू मला दिली, आज यू विश. अरे एकदम मस्त फार्म हाऊस आहे आणि तिथला केअर टेकर टिकटॉक त्याने बनवलेला चहा म्हणजे एकदम भन्नाट. फ्रेश होऊ, चहा घेऊ आणि लगेच निघू. टिकटॉक असंही नाव असतं. तिला हसू आलं. अरे ते तो दिवसभर व्हिडिओ बनवत असतो ना म्हणून. त्यालाही हसू आवरलं नाही. ओके. तिने हसून मान डोलावली. त्याने फोन करून चहा तयार ठेव अशी ऑर्डरच केली. छोट्याशा गावाच्या टोकाला ते टुमदार फार्म हाऊस होतं. हिरवीगार शेत, पाटाचं पाणी आणि कमालीची शांतता. ती खाली उतरून डोळ्यात ते हिरवं सौंदर्य साठवायला लागली. ह्या हिरवळीचाही एक वेगळा बाज असतो. डोळ्यांना काय फील होतं हे हृदयाला समजावून द्यायला त्या हिरवळीला रूप असतं. तसा सुगंधही असतो जो मनभरून श्वासात भिनला की ती आपल्यात उतरून आपली होऊन जाते. क्षणभरात ती सगळं विसरली. हे जे समोर आहे तेच सत्य आहे. बाकीचं जग विरघळून गेलं जणू तिच्यासाठी. ती त्या खळखळणाऱ्या पाण्याकडे भान हरपून बघायला लागली. त्या लयबद्ध आवाजाने तिच्या मनावर वेगळंच गारुड केलं. टिकटॉक चल सामान उतरवून घे. कबीरने डिक्की उघडली. कबीर दादा, ह्या कोण. गोणी उचलताना टिकटॉकने हळूच विचारलं. मैत्रीण आहे. मैत्रीण आणि तुम्हाला. टिकटॉक दात काढून हसला. कबीरने त्याच्याकडे एकटक बघत टी शर्टच्या स्लीव्सवर केला तसा खटके बसायचा इशारा समजून तो जीभ चावत म्हणाला, सॉरी. म्हणजे जेव्हा बघावं तेव्हा एकटेच फिरत असतात ना, म्हणून विचारलं. बरं, सामान ठेव आणि चहा तयार आहे ना. तुम्ही आणि मॅडम फ्रेश व्हा. मस्त अद्रक मार्के चाय तयार आहे. व्हिडिओ बघायचा का. चहा करतानाचा 100वर लाईक आलेत 5 मिनिटांत. गर्वाने मोबाईल त्याच्या समोर आणत तो म्हणाला. कबीरचा रागीट चेहरा बघून त्याने जीभ चावली. बाहेरच आण रे, कट्ट्यावर बसतो जरा. तो विहीर जवळच्या कट्ट्यावर विसावला. ओके दादा म्हणून तो आत पळाला. जाडजूड कठडा असलेल्या विहिरीजवळ दगडाच्या हौदात काठोकाठ पाणी भरलेलं होतं. ऋतूने उंजट भरून पाणी घेऊन चेहरा धुतला. चुकून ओले झालेले केस जरा झटकले. घट्ट बांधलेली पोनी सोडून केस मोकळे केले आणि सैलसर बन बांधला. ती पुन्हा पाणी हाताने उडवून चेहऱ्यावर घेत होती.
पाण्याशी खेळताना तिचं रूप गोंडस वाटत होतं. थंडगार पाण्याने प्रवासाचा थकवा निघून गेला. गाडी चालवून कबीर ही थकला होता. त्यानेही ते थंडगार पाणी चेहऱ्यावर घेतलं. शेतात थोडं पुढे सुंदर मचाण होतं, त्यावर खोपटं होतं. कबीर, 1 मिनिट, मी त्या मचाणावर जाऊन बघू प्लीज, ती लहान मुलीच्या उत्सुकतेने म्हणाली आणि त्याच्या उत्तराची वाट न बघता फुलपाखरासारखी बागडत निघाली सुद्धा. अरे, सांभाळून काळजीने तोही मचाणाकडे निघाला. दादा, चहा टिकटॉकने हाक दिली. इकडेच आण, तोही जाता जाता म्हणाला. शिडीवर उभं राहून त्याने ट्रे ऋतूकडे पास केला आणि तिच्या शेजारी येऊन बसला. दादा, निवांत चहा घ्या तुम्ही, मी गाडी पुसून घेतो जरा, टिकटॉक गुणगुणत निघून गेला. वाव कबीर, किती इंटरेस्टिंग आहे हे. मचाणावर चहा ती तळहाताना होणारा कपाचा गरम स्पर्श फील करत म्हणाली. समोर थोडी हिरवळ, कुठे काळ्या मातीचे वाफे, पाटाच्या पाण्याने ओलसर झालेली जमीन, समोर दूरवर नजरेला बांध घालणारा टेकडीवजा एकच डोंगर आणि क्षितिजावर अलगद रेंगाळणारी संध्याकाळ. वेगळ्याच, उगाच कातर करणाऱ्या रंगाची उधळण, थव्याने उडणारी पाखरं, अगदी पोस्टर परफेक्ट संध्याकाळ. अशा वातावरणातला एकांत कबीरला नेहमीच हवासा असायचा, पण आज तो नसतानाही त्याचं मन तृप्त होतं. तर अशा सावळ्या संध्याकाळच्या एकांतात ऋतूला काय हवं हेही नीटसं समजत नव्हतं. वेदसोबत घालवलेली समुद्राकाठची संध्याकाळ धूसर का होते? तिचं हृदय जणू दुप्पट वेगानं धडधडत होतं. ती चहा घेत क्षितिजावर नजर रोखून हरवून गेली होती. त्याने एक नजर चोरून तिच्याकडे पाहिलं. त्या सैलसर बनमधून हलकेच एक एक करून निसटणाऱ्या बटा डोळ्यात समोरच्या संध्याकाळला एकदा हात लावून पहावं, तिचा स्पर्श कसा असेल ही ओढ, मनात साचलेलं कातर काहीसं. ती जणू ह्या संध्याकाळचाच एक अविभाज्य हिस्सा असावी अशी एकरूप झाली होती. ह्या छोट्या छोट्या हट्टात लपलेलं बालिश मन, डोळ्यातली चंचलता, निरागसता अशीच राहायला हवी, झोकाळून जायला नको. कधीही तिला असं स्थितप्रज्ञ बसलेलं बघून उगाच त्यांचा मनात विचार चमकून गेला, पण त्याने स्वतःला सावरलं. ह्या संध्याकाळला जर आवाज असता तर कुठली बंदिश तिने गायली असती? त्याला उत्तर सापडलं. हॅलो, हरकत नसेल तर एक 5-6 मिनिटात किशोरीताईचं सहेलारे प्ले करू. ह्या वातावरणात सहेलारे म्हणजे लाईक समाधी. तिने मानेनेच होकार दिला. तिला समोरचं एकही दृश्य नजरेआड करावंसं वाटत नव्हतं. किशोरीताईचे अर्थ धीरगंभीर पण तेवढेच सुखावणारे सूर त्या वातावरणात एकरूप झाले. त्या हवेत बंदिशचे शब्द मिसळून गेले आणि श्वासात भिनायला लागले. हे सूर जणू ह्या वातावरणात आधीपासूनच होते, अमूर्त असे. सहेलारे हा शब्दच किती सुंदर वाटतोय. हे सुरांनो, चा सांगितला तसा ह्या बंदिशचा देखील अर्थ माहीत असेल न तुला? काय आहे ही बंदिश? तिची नजर अजूनही समोर होती. तो स्वर्गीय आवाज, तिच्या भावनांचं पार्श्वसंगीत कधी झालं ते तिला कळलंच नाही. सहेलारे आ मिल गाये, सप्तसुरन के भेद सुनाए, जन्म जन्म को संग न भूले, अब के मिले सो बिछड ना जाए. सहेलारे, त्याचा दमदार आवाज हळूवार केव्हा झाला त्यालाही कळलं नाही. फक्त त्याचा लयबद्ध श्वासोच्छवास तिला जाणवला. सहेला म्हणजे मैत्रीण. तिनेही त्याच्या श्वासाची लय पकडत त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं. संध्याकाळची सावळ भूल, मनात भावनाची सरमिसळ, स्वप्न, भास आणि सत्य ह्याच्या समेवर कुठेतरी ती उभी होती. अर्धवट, अनवट जाणीवा, काहीच पूर्ण नाही, सगळा गुंता. सहेला म्हणजे मित्र, मैत्रीण, प्रियकर, प्रेयसी तर आहेच, पण सहेला ते हर एक स्वप्न देखील आहे जे आपल्याला या क्षणी सत्यात उतरायला पाहिजे असं वाटतं. हवी असणारी ती व्यक्ती जी आपल्यासाठी ह्या जगात आहे आणि तिला ह्याची जाण देखील नाही. ती ट्विनसोल व्यक्ती म्हणजे सहेला. त्यांना आयुष्याचं गाणं एकत्र गायचं. तो ट्विनसोल ओळखायला चुकलो तर ती त्या बंदिशीत कैद झाली. तिचे डोळे भरून आले. त्याच्या बोटांमध्ये तिची बोटं अलगद गुंफली गेली. त्या सुखवणाऱ्या स्पर्शात काळजी होती, सहजता होती आणि मी सोबत आहे हा विश्वास होता. सहेला ओळखायला कधीच चूक होत नाही. डोळे उघडे असताना कदाचित तो समोर नसेल, पण बंद पापण्याच्या आड नेहमी असतो तो शांतपणे म्हणाला. पुढे तिने जाणत्या उत्सुकतेने विचारलं. त्याचा चेहरा शांत होता आणि डोळे जणू ती बंदिश गात होते. तिच्या सोबत घालवलेले क्षण फुलपाखरासारखे बोटावर रंग सोडून नाहीसे होणार आहे. त्याने स्वतःला समजवायचा प्रयत्न केला, पण शब्दाचं न मनाचं बिनसलं. तो तिच्याकडे वळला. तिच्या डोळ्यात बघत तो म्याहेणाला. पुढे ती किंवा तो म्याहेणतोय की आता पुढचा प्रवास आपण सोबत करायचाय. आपण भेटलोच यासाठी आहे की आता वेगळं व्हायचं नाहीये. आता तुझ्यापासून दूर गेलो ना तर श्वास घेईल कदाचित, पण जगणं मात्र थांबून जाईल. मला नकळत प्रेम करायचं शिकवून तू कुठल्या क्षणाला माझं आयुष्य झाली ते कळलंच नाही. तेव्हा आता सोडून जाऊ नको. ह्या 7 सुरात लपलेला अव्यक्त अर्थ समजून घे. ह्या एका क्षणात पूर्ण आयुष्य जगू दे आणि आयुष्यातला हा क्षण जगण्याचं कारण म्हणून असाच राहू दे. भेटल्यापासून पहिल्यांदा त्याने तिच्यावरची नजर हटवली नाही. तिची नजर रीती होत शून्यात गेली. आर्ततेने गायलेले शब्द ती नकळत त्याच्या डोळ्यात केव्हा वाचायला लागली तिलाही कळलं नाही. त्याने अनावधानाने हलकेच तिचे केस कानामागे सारले.
तिचा प्रतिकार नाहीच आणि त्या क्षणाला अकल्पित अशा भावनेने मंत्रमुग्ध झालेली ती अजिबात गोंधळलेली बावरलेली नव्हती. ती फक्त होती त्याच्यासोबत त्या क्षणात श्वासाच्या लयीत हळूवार बांधलेली. तिच्या शब्दांनी प्रतिसाद देणं थांबवलं होतं. का आणि कसं माहीत नाही, पण तू आयुष्यभरासाठी हवी आहे तुझं तुझ्यात ओसंडून वाहणारं बालपण जपावसं वाटतं. माहितीय चुकीचं आहे सगळं कळतंय, पण तुझ्याही नकळत तुला चोरून काळजात लपवावसं वाटतं असं तो म्हणतोय. आता डोळे बोलून दमले. शब्दांनी माघार घेतली. आपसूक तिने डोळे मिटले. श्वासांनी जणू उखाणे घातले. अवघड असे काहीतरी. त्याने अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले. अनोळखी होता तो. छे. तिच्या डोळ्यांतून 2 थेंब खाली आले. श्वासांनी घातलेलं कोडं ओठांनी अलगद सोडवलं. 4 ओळींची बंदिश त्याने अर्थासकट तिच्या ओठांवर लिहिली. त्याची आणि तिची संध्याकाळ ओठांवर एक झाली. मागे चालू असलेल्या गाण्यात एक शेवटचं आर्त आर्जव होत होतं. सहेला रे आमिल गाये. दुसऱ्या क्षणाला गाणं थांबलं तसे ते भानावर आले. ती त्याच्यापासून दूर झाली, गोंधळली. शांततेत खाली उतरली. तो मात्र प्रचंड घाबरला. तिच्या मागे खाली उतरला. ऋतुजा लिसन आम एक्स्ट्रीमली. तो त्याच्या वागण्याने ओशाळला. तिला समजावण्याची केविलवाणी धडपड करू लागला. सॉरी म्हणू नको प्लीज, मी सुद्धा इक्वली जबाबदार आहे. हे घडायला नको होतं कबीर, पण जे झालं ते म्युच्युअल होतं. मला तुला दोष द्यायचा नाहीये. त्याच्या नजरेला नजर द्यायचं धाडस तिच्यात उरलं नाही. ऋतुज, इट वॉज जस्ट युजलेस केस. मी जे काही बोललो त्याला काहीच अर्थ नव्हता. ती बंदिश खूप जवळची आहे मला. माझं ऑब्सेशन आहे तो ट्रोप म्हणून असं झालं. नाहीतर लव्ह गेम इज बिग नो नो फॉर मी. तुला तर माहितीय ना, 24 तास सुद्धा झाले नाही आपली ओळख होऊन. कदाचित मी त्या एकांताचा फायदा घेतला असेल. आय डोंट नो, बट इट वॉज कॅज्युअल. आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्याच्या कपाळावर घाम जमला होता. कबीर, मी कुठलंच एक्सप्लेनेशन मागत नाहीये. प्लीज शांत हो. तुझ्याकडून डेस्परेशन मध्ये झालं असेल आणि माझ्याकडून नकळतपणे. विषय इथेच संपवूया का? ती डबडबलेल्या डोळ्यांनी म्हणाली. आक तू रडू नको. हा क्षण आयुष्यात आलाच नाही असं समजूया. ओके ग्रेट, रिलॅक्स चिल. तो उसनं अवसान आणून तिला आणि स्वतःला देखील समजावत म्हणाला. एक शब्दही न बोलता दोघे गाडीत बसले आणि गाडी पुण्याच्या दिशेने निघाली. रात्रीवर चांदण्याचा आणि ओठाच्या चुकीचा गुलाबी भार टाकून संध्याकाळ जड पावलांनी निघून गेली. एक अर्ध्या तासात हा प्रवास संपणार होता. सैगाव सोडल्यापासून दोघेही शांत होते. हो नाही सारख्या जुजबी शब्दांनी संवाद संपत होता. अवघ्या 1-2 क्षणांनी तिच्या मनात असंख्य प्रश्नाचं काहूर माजलं होतं. त्या शांततेवर ओरखडा पाडत तिचा मोबाईल वाजला. वेद होता. पोहोचलीस आवाजात नेहमीची काळजी आणि प्रेम परत आल्यासारखं वाटलं. अर्ध्या तासात रूमवर असेन. येणारा हुंदका दाबत ती म्हणाली. उद्या अगदी पहाटेच निघतोय. संध्याकाळी भेटूया. तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. त्याचाही आवाज जड वाटत होता. लवकर ये. डोळे पुसत ती म्हणाली. मिस यू यार. भेटू उद्या. तिने फोन ठेवला. कबीरचं मन अपराधीपणाच्या भावनेने जड झालं होतं. त्याला अजूनही त्या 2 क्षणांवर विश्वास बसत नव्हता. फक्त तिच्या रूमपर्यंतचा रस्ता विचारायला त्याने तिच्याकडे बघितलं. रडून तिचे डोळे अगदी लाल झाले होते. तिने त्याच्याकडे न बघताच कुठे ड्रॉप करायचंय ते सांगितलं. मध्येच थांबून जेवणही उरकण्यात आलं. तरीही ते शांत. गाडी तिच्या सोसायटीजवर थांबली. ती उतरणार तसं तो म्हणाला. ऋतुजा, सॉलिड गिल्ट येतोय मला. पॉसिबल असतं ना मी ते क्षण भूतकाळात जाऊन पुसून आलो असतो. मला तुझ्या मेमरीत असं वाईट प्रकारे राहायचं नाहीये. मी फायदा वगैरे घेतला का तुझा? मी काय करू सांग? त्या बोलण्याला काही अर्थ नव्हता. प्लीज माफ करशील? त्याची अस्वस्थता क्षणक्षण वाढत होती. कबीर, ऐक, सगळं तूच बोलणार आहेस का? माहितीय मला त्या बोलण्याला, त्या सायंकाळला काहीच अर्थ नव्हता. ते ओके खुश. मी पुन्हा सांगते, इट वॉज म्युच्युअल. मी देखील जबाबदार आहे. प्लीज विसरूया का? त्याच्याकडे बघायचं टाळत ती म्हणाली. त्याने तिची बाग काढून दिली. अगदी वरवर थँक्स म्हणत ती वळली. जड मनाने तो गाडीत बसला. गाडी वळवली आणि भरधाव निघून गेला. तिने डबडबलेल्या डोळ्यांनी पुन्हा वळून बघितलं. डोळ्यात साचलेल्या अश्रूंनी समोरचं सगळं अस्पष्ट दिसत होतं. कानात मात्र किशोरीताईचा आर्त आवाज स्पष्ट साथ घालत होता. अबके मिले तो बिछड ना जाए. सहेला रे. पर्पल हात, पर्पल हात, पर्पल हात, पर्पल हात. नमस्कार. ही कथा आपण ऐकत आहात कथा संग्रह या YouTube चॅनलवरती. ही कथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. औंधच्या एका टुमदार बंगल्यासमोर गाडी थांबली. कबीरच्या गाडीचा आवाज ऐकून वॉचमनने गेट उघडलं. त्याने गाडी आत लावली. डिक्कीतून बाग काढली आणि ऋतुजाने मागे केलेलं सीट व्यवस्थित लावत असताना त्याचं लक्ष खाली लैगमतवर पडलेल्या एका वस्तूकडे गेलं. ऋतुजाचं अकलेट होतं. त्याच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल पसरलं. त्याने ते खिशात टाकलं आणि तो पुढे जाणार तोच वॉचमन म्हणाला, दाश कबीर भाऊ, ही बाग खाली पडली होती. त्याच्या हातात एक हार्टशेप छोटी गुलाबी बाग होती. माझीच आहे. त्याने ती ओढून घेतली. त्या गुलाबी बागकडे पाहून वॉचमनने पुन्हा कबीरकडे पाहिलं.
अपेक्षेप्रमाणे आई बाबा झोपले होते. कबीर तडक रूममध्ये गेला. शॉवर घेऊन बेडवर पडेपर्यंत त्या क्षणाची हजारवर आवर्तनं त्याच्या मनात चालू होती आणि स्वतःलेचा रागही येत होता. टेबलवर ठेवलेलं तिचं अंकलेट त्याने हातात घेतलं. तू तिच्याकडे परत तेव्हाच जाशील जेव्हा मी स्वतः तिच्या पायात ते घालणार, जे शक्य नाहीये हो ना. म्हणून ड्यूड तू आता कायम माझ्याकडे राहायचं विसर. तिला त्या अंकलेटकडे पाहून तो हसला. सकाळी जाग आली तेव्हाही ते अंकलेट त्याने घट्ट पकडलेलं होतं. अभय, रूमवर आहेस तू? ऋतुजाने अगदी सकाळी सकाळी त्याला कॉल केला आहे का त्याने आश्चर्याने विचारलं. अरे मी पुण्यात आलेय काल आणि वेद आज येतोय. एक मिनिट, पण काल सकाळी मी फोन केला तेव्हा तू गोव्यात होतीस. मग आणि वेगवेगळे कसे काय परतलात तुम्ही? बिग स्टोरी भेटल्यावर सांगते. तू वेदला काही विचारू नको, तो उगाच चिडेल माझ्यावर. साधारण 4.30 से 5 पर्यंत पोहोचतोय. मी येऊ तिथे 4 वाजेपर्यंत. ये, काहीच हरकत नाही, मी लोकेशन पाठवतो. तिच्या आयुष्यात आलेल्या ह्या 2 सलग रात्रींनी एक वेगळंच काहूर माजवून दिलं होतं. कालची रात्र तर तिने अक्षरशः सलग 4-5 तास विचार करत घालवली होती. तनु, प्रिया नसल्याने एकटे पण जास्तच जड जात होतं. अशांत अस्थिर मनाचा राग येत होता तिला. आता वेदला लवकरात लवकर भेटून परिणामाची चिंता न करता हे सगळं सांगावसं वाटत होतं. सगळ्या गोष्टीतून बाहेर यायला म्हणून छान तयार होऊन तिने मूड फ्रेश केला. तिच्या प्रोजेक्टचं पुढचं काम करायला घेतलं. काम करताना ती जरा वेळ सगळं विसरली. 4-5 तास कसे निघून गेले कळलंच नाही मॅलेनायला 3-4 वेळा फोन करून वेद कुठपर्यंत पोहोचला याची चौकशी करून झाली होती. कबीरचा विचार मनात आला तसं तिचंच पुन्हा सैरभैर झालं. कबीर भेटायच्या अगोदर आपण जगलोय की नाही याचा विसर पडावा इतका तो आणि तोच आठवत होता. काय कारण असेल कबीर असं माझ्या आयुष्यात यायचं? इतकं का बैचेन वाटतं? काहीतरी कुठेतरी चुकतंय. नक्कीच नाही करायचा मला त्याचा विचार. बेसिनसमोर उभं राहून तिने रागात चेहऱ्यावर थंड पाण्याचे शिपके मारले. त्याच्या सोबतचा क्षण आणि क्षण धुवून काढत असल्यासारखं ती पाणी मारतच राहिली. जरा शांत वाटलं. वेद यायच्या अगोदर पोहोचायला हवं म्हणून ती तयार झाली. केअर करून दिलेल्या लोकेशनला पोहोचली. अभय रूमवरच होता. तिने विचार केला होता तसं ते 2 BHK घर बॉईज रूम असूनही अस्ताव्यस्त नव्हतं, तर छान नीटनेटकं होतं. ऋतू आणि वेद वेगवेगळे का आले ह्या प्रश्नाने त्याला सकाळपासून भंडावून सोडलं होतं. बोल, काय झालं? तू एकटी का आलीस परत? रायटरने कसं एकटं सोडलं तुला? तिने गोव्याला काय झालं ते थोडक्यात त्याला सांगितलं. म्हणजे त्याने जय आणि रेवासोबत फ्रेंडशिप तोडावी किंवा एंगेजमेंट करावी, नाही तर तुमचं ब्रेकअप असा सरळ अर्थ घेऊ का? अभयने नाराजीने विचारलं. अभय, तसं नाही रे. इनो, तुला रीमासोबत जसं झालं तसं तुझ्या आयुष्यात काही झालेलं नकोय असंच ना? तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. ताईने तुला सांगितलंय सगळं? तिने आश्चर्याने विचारलं. त्याने होकारार्थी मान हलवली. तू वेदला बोललाय ह्या बाबतीत? छे, वेदला का सांगू? पण तू जसा विचार करतेय वेद तसा नाहीये. त्या 2 मूर्खांमुळे तुमची रिलेशनशिप का खराब करताय? त्यांना हेच तर हवं ना. जय आणि रेवा मूर्ख आहेत हे समोर समोर दिसत असून. इनफॅक्ट जयने आमच्या डेटला त्याला ड्रिंक करायला फोर्स करणं, ड्रग्ज देणं, योगायोगाने तो रेवाच्याच रूममध्ये असणं हे खुलिश आणि स्टुपिड योगायोग वेदला खरे वाटतात याचं मला आश्चर्य वाटतं. मी शंका नाही घेत त्याच्यावर, पण हे मला खूप वेळा खटकतं, ती उदासपणे म्हणाली. ऋतुजा, त्याच्या प्रेमावर खरंच शंका घेऊ नको यार. मी बघितलं त्याला तुझ्या प्रेमात वेडं झालेलं. इतकं प्रेम करतो तो की दिवसभर तू त्याच्यासोबत असतेस तरी रात्री काही स्क्रिप्ट्स वगैरे काय लिहित असतो ना तेव्हा जसं तुझ्याशीच बोलतोय असे वाक्य बोलत असतो. मी काही मुद्दाम ऐकत नाही, पण कधी कधी महाशय दरवाजा लावायचा विसरतात आणि मग शांततेत ऐकू येत. सोनाली, तुझे कॉफी रंगाचे केयकीन भरलेले डोळे बोलतात माझ्याशी वगैरे. सोनाली म्हणतो ना तो तलप. इनो, तो तिला चिडवत म्हणाला. सोनाली, नाही सोना, ती जरा ब्लश होत म्हणाली. सोनाली, इथिंक, तो आश्चर्याने म्हणाला. नाही रे सोना, म्हणतो तो. वेडाय तो थोडा म्हणून काळजी वाटते. हा मे बी. सोना, काय? सोनाली, काय एकच? तो लिहिताना काय बडबड करतो त्याचं त्यालाच माहिती. ऋतुजा रीमासोबत झालं ती परिस्थिती वेगळी होती. तिचं अरेंज मरेज होतं. इथं तुम्ही दोघं प्रेमात आहात, जीवापाड प्रेम करतात. तुमच्यात तिसरं येणं शक्य होईल का? हो, ती तुटकपणे बोलली. तिसरं ह्या शब्दाने तिची धडधड पुन्हा वाढली. मॅडम, मी आता निघतो. तुम्ही आरामात बसा आणि रायटरची वाट बघा. मला जरा काम आहे. काही लागलं तर किचन इज योर्स. ती फक्त हसली. तो दरवाजापर्यंत गेला आणि मागे फिरला. तू रीमाला भेटणार आहे का आज किंवा उद्या? हो, रात्री भेटणार आहोत. का? 1 मिनिट, तिचं हे जॅकेट राहिलं त्या दिवशी गाडीत. तेवढं दे. त्याने एक अगदी व्यवस्थित घडी केलेलं जॅकेट तिच्या हातात ठेवलं. 1 मिनिट, तिच्या हातातल्या जॅकेटकडे एक वेळ बघून तो आत गेला. 2-3 रफ पेजेस घेऊन आला आणि ते जॅकेटच्या आत खालीवर असे व्यवस्थित ठेवले आणि एका छान बॅगेत ठेवून तिच्या हातात दिलं. ओहो, इतकं व्यवस्थित?
ताईला असंच व्यवस्थित ठेवलेलं आवडतं, ती उत्साहाने म्हणाली. हो, त्यासाठीच ट्राईंग तो इम्प्राइस स्वच्छ धुवून घेतलंय मावशीकडून. तिला आठवणीने दे. फॉर फेवरेट आहे तिचं. तो जरा ब्लश होत म्हणाला. तिने ते हेरलं. ओहो, फेवरेट अँड होईल, ती जरा चिडवत म्हणाली. बोलू आपण ह्या विषयावर सविस्तर, आता मला जायचंय. शांततेत सगळं सॉल्व्ह करा थोडंच. तोही मिश्किलपणे हसत म्हणाला आणि निघून गेला. खरतर दोघांना जरा एकट्यात बोलता यावं म्हणून तो निघाला होता. तिने ती बाग तिच्या पर्सवर ठेवली. तिला ताईच्या आयुष्यात अभ्याचं येणं फार सुखावणारं वाटलं. वेदला फोन केला. तो 10-15 मिनिटांत पोहोचणारच होता. ती आलीये हे त्याला माहीत नव्हतं. ती वेदच्या रूममध्ये गेली. 2 अगदी लांबरून अशी लायब्ररी कपाटं होती जी पुस्तकांनी गच्च भरली होती. तिने पुस्तकं चाळली. हॉरर, मिस्ट्री, त्यांचे ते भयानक कव्वाहेर, नकोच ते म्हणत तिने ते बंद केलं. मग दुसऱ्या शेल्फमध्ये असलेली लव्ह स्टोरीजची पुस्तकं बघितली. थोडा वेळ पुस्तकं चाळल्यावर तिला कंटाळा आला. ती त्याच्या टेबलजवळ येऊन बसली. रूम टेबलावर त्याचं रायटिंग स्टेशन, प्रिंटर, बराचश पेजेस आणि वह्या व्यवस्थितपणे ठेवल्या होत्या. खाली एका प्लास्टिक कार्टनमध्ये बरेच चुरगळलेल्या, खराब झालेल्या, रद्दी पेपरचा ढीग होता. समोरच्या स्वंप नोटीस बोर्डवर त्याच्या कामाचे खूप सारे कटिंगज होते. पेन पेन्सिलांनी एक ट्रे पूर्ण भरला होता. तिने एक दीर्घ श्वास घेत त्याच्या रूमवर एक नजर फिरवली. पुस्तकं, कागद, पेन, पेन्सिलांचे ढीग यांनीच ती रूम खुलून दिसत होती. समोर बोर्डवर त्याचा एक मस्त फोटो होता. तिने तो जवळ जाऊन पाहिला. तो पाहून तिचा चेहरा उजळला. जागेवर बसणार तसं बोर्डच्या खालच्या कोपऱ्यात असलेल्या एका रंगीत कटिंगवर तिचं लक्ष खेळलं. तिने जवळ जाऊन पाहिलं. लव्ह स्टोरी प्रॉम्प्ट रंगीत लेटर्समध्ये लिहिलं होतं. त्या पेजवर कलरफुल ट्री डायग्राम होती ज्यावर त्याने त्याच्या अक्षरात फक्त श, ऐन, आय, बाय, ती अशी काही अक्षर वारंवार लिहिली होती. अगदी कलरफुल आणि गोंधळात टाकणारा तो पेपर बघून तिला हसू आलं. हे क्रिएटिव्ह रायटर ना, टू मच कन्फ्युजिंग, ती स्वतःशी बोलली आणि पुन्हा जागेवर येऊन बसली. तेवढ्यात दरवाजाला कुलूप नाहीये हे पाहून वेदने बेल वाजवली. तो कसा रिॲक्ट होणार ह्या धाकधुकीने तिने दरवाजा उघडला. तिला समोर पाहून तो गोंधळला. आनंदात त्याला काय बोलावं हे सुचेना. आत येऊन सामान वगैरे ठेवून बंद दरवाजाला टेकून तसाच उभा होता. थकलेले डोळे, विस्कटलेले केस. तो पहिल्यांदा बघत असल्यासारखं तिला बघत होता. ती सुद्धा समोर अवघडून उभी होती. विचित्र परके पण दोघांमध्ये भरून राहिलं होतं. ऋतू, तू इथे अभय नाहीये. त्याला काय बोलावं हे सुचत नव्हतं. खरतर त्याला तिचं तिथे असणं अगदी अनपेक्षित होतं. का? तू माझ्या रूमवर रात्री येऊ शकतोस, मी दिवसाही येऊ नको. अभय नाहीये. तू फ्रेश हो, मी कॉफी करते. ती शांतपणे, प्रेमाने बोलते. हे पाहून तो जरा नॉर्मल झाला. 1 मिनिट ती किचनमध्ये जाणार तसा तिचा हात धरून मागे त्याच्याकडे खेचलं. वेद, तू फ्रेश हो, आपण बोलू नंतर. ती त्याच्या ह्या अनपेक्षित वागण्याने गोंधळली. नाही, मला आत्ता बोलायचं. तू माझं उत्तर ऐकल्याशिवाय माझ्याशी बोलणार नव्हतीस ना? एकटी निघून आलीस, मग आता अगोदर ऐकायचं. तिचा हात घट्ट पकडून तिला अगदी जवळ घेत तो म्हणाला. वेद, इट्स हर्टिंग यार, जा तू फ्रेश हो. तिने हात सोडवून घेतला आणि ती किचनमध्ये गेली. तोही त्याच्या रूममध्ये गेला. जरा वेळाने कॉफीचे मग घेऊन ती त्याची वाट बघत हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती. तो आला. नुकताच शोवर घेऊन आल्याने ओले झालेले केस पुसत तो शेजारी येऊन बसला. कॉफी, तिने त्याला एक मग दिला. त्याने तो समोर ठेवून दिला. तिच्या खांद्यावर दोन्ही बाजूंनी हात ठेवून डोक्याला डोकं लावत तो म्हणाला. अगोदर तुझ्या प्रश्नाचं उत्तर, तू निघून गेलीस पण माझी हालत खराब झाली. मी विचार केल्यावर मला एकच गोष्ट समजली की आता काहीही झालं तरी मी तुझ्याशिवाय राहू शकणार नाही. आय जस्ट वॉन्ट यू ऋतू. मी तुझ्याशिवाय कालचा आणि ह्या क्षणापर्यंतचा दिवस कसा काढला माझं मला माहीत. माझे सगळे प्लान्स विस्कटल्याने माझी चिडचिड झाली. एकदम एंगेजमेंट बाबतीत घरी सांगणं म्हणजे इम्पॉसिबल वाटलं. आई जरा पारंपरिक विचारांची आहे. तिला सांगायचं म्हणजे मला बरेच कष्ट घ्यावे लागतील या भीतीने अजून चिडचिड झाली. पण शांततेत विचार केला आणि म्हटलं, काय हरकत आहे विचारून तर बघूया. डॉट म्हणून पुन्हा कॉन्फिडन्स आला. जय आणि रेवाला मी इनफ समजवायचा प्रयत्न केलाय ऑलरेडी. आता ते काय ठरवतात याचं मला काही नाही. मला तू हवी, दॅट्स फायनल, नो कन्फ्युजन. चल नव्याने प्रेमाला सुरुवात करूया, अगदी फ्रेश. अगोदर आपण ओळखतच नव्हतो. आपल्यात कोणी नव्यातच असं समज. मी खूप हार्श वागलो तुझ्याशी, तेही तुझ्या स्पेशल दिवशी. खूप वाईट वाटतं, गिल्टी फील होतं. पुन्हा नव्याने प्रेमात पडूया यार. लव्ह यू रुचू रिअली डू. त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. पुन्हा तीच अस्वस्थता. तिची घालमेल वाढली. त्याच्यापासून ती जरा दूर झाली. तिचे डोळे भरून आले होते. वेद, हाच विचार तू काल का नाही केलास? इतकी त्यांची बाजू डोक्यावर उचलून घेतली होतीस आणि आज अचानक ते काय ठरवतात ते ठरवू दे, इतकं सहज मान्य केलंस. काल हाच विचार तू एंगेजमेंटसाठी का नाही केलास? तुझ्या ह्या एका चुकीमुळे खूप काही चुकीचं होऊन बसलं रे वेद. मला आता कुठल्याच अटी शर्ती ठेवायच्या नाहीये. मी खूप विचार केलाय. आता तू जसं म्हणशील तसं. तिने डोळे पुसले. सगळं विसरून जाऊया.
मागचा एकही दिवस आठवायचा नाही, एकही नाही. एंगेजमेंट बद्दल विचारू ना, मग घरी त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारलं. त्याच्या ह्या अनपेक्षित प्रतिक्रियेने ती जरा गोंधळली. पण हेच तर हवं होतं ना आपल्याला. मग कालच्या प्रवासाबद्दल सांगू का आत्ताच, की हा विसरूया? म्हणतोय तर सगळं विसरूया, नव्याने सुरुवात करूया. विचारांचा गुंता खूप वाढत होता. हर प्रकारे ती मनाला समजवायचा प्रयत्न करत होती, मग काहीसं मनाला समजावत दीर्घ श्वास घेत म्हणाली, लेट्स गेट एंगेज वेद. हेच ठीक होईल आणि असंच तर व्हायला हवं ना. आपण 4-5 महिन्यापासून ह्याच दिवसाची वाट बघत होतो. हेच खरं प्रेम आहे. सगळं विसरूया, काहीच आठवायला नको. कुठलाच क्षण, कुठलाच स्पर्श नकोच आठवायला. अनामिक जाणीव, हुरहुर, एका क्षणात झालेला आयुष्यभराचा संवाद, सगळं विसरूया. स्वप्न कितीही सुंदर असली तरी डोळे मिटले आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व स्वप्नाच्या जगात कायम नाही ना राहू शकत. लेट्स गेट एंगेज माय बी नेक्स्ट वीक. ती काय बडबड करतेय त्याला कळतही नव्हतं. तो तिच्या कोमेजलेल्या चेहऱ्याकडे बघत तिला समजून घ्यायचा प्रयत्न करत होता. मनात उठलेलं प्रचंड कोलाहल दाबायचा तिचा निष्फळ प्रयत्न शेवटी डोळ्यात उतरला. तिचे डोळे भरून आले. का ते माहीत असूनही ती सगळं नाकारत होती. दुखावली गेलीय तू, कळतंय मला, पण खूप शांततेत सांगावं लागेल आईला. मी करतो काहीतरी. यू डोंट वरी. तिचे डोळे पुसत त्याने पुन्हा तिला जवळ ओढलं. वेद, तुझी कॉफी थंड होते. डोळे पुसत तिने अनपेक्षितपणे त्याला पुन्हा दूर केलं. हो दे, ए जस्ट वन स्वीट कॉफी नाव. आता तुझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं. प्रपोज करून झालं. हक आहे यार माझा. त्याने तिचा चेहरा दोन्ही हातात धरून तिच्याकडे केला. तिने त्याच्याकडे पाहिलं. तोच नॉटी चेहरा, गालांवर तिचा कॉपीराईट मिरवणाऱ्या खळ्या. डॅश हो, हा तर माझाच वेद. मग हा अवघडलेपणा काय? यंत्रवत त्याचे हात बाजूला करून ती उभी राहिली. तिने कॉफीचे मग उचलले. थंड झालीये, गरम करून आणते. ती किचनमध्ये गेली आणि पुन्हा कॉफी गरम करायला ठेवली. त्याने मागून येऊन तिच्या कमरेभोवती हळूच हाताचा विळखा घातला. त्याच्या परफ्यूमचा एरवी हवाहवासा सुगंध तिच्या भोवती दरवळला. मला माहितीये तू चिडली आहेस. आपली गोवा ट्रिप माझ्यामुळे खराब झाली म्हणून. हो ना, एक काम करूया, एंगेजमेंट नंतर पुन्हा जाऊया दोघंच. मिनी हनीमून, साखरपुडा झाल्यावर, शुभ्रमूनसाठी. तो स्वतःशीच हसला. त्याने तिच्या मानेवर हलके ओठ टेकवले. वेद प्लीज. तिने त्याला दूर केलं आणि मग भरायला घेतले. ती बाहेर सोफ्यावर येऊन बसली. ऋतू, कालच्या एका दिवसात काही झालं? एका कॉफीचा सिप घेत तिचा चेहरा वाचायचा प्रयत्न करत तो म्हणाला. म्हणजे बोलताना ती जरा अडखळली. हरवल्यासारखी वाटते. तुझ्यात काहीतरी मिसिंग वाटतंय मला. काहीतरी बदललं हे नक्की? एरवी मी जवळ आल्यावर भान विसरून जायचीस. तिच्याकडे रोखून बघत तो म्हणाला. तिने नजर चोरली. काय करावं? सांगावं का वेदला, की काही गोष्टी न सांगितलेल्या बरं? तिचं मन आणि बुद्धी दोन्हीही टोकाचे सल्ले देत होतं. तिने स्वतःला कसबस सावरलं. वेद, लवकर घरी सांग. मी देखील सांगते. त्यांना आपापसात बोलू दे, मग लगेच चांगली सोयीस्कर डेट बघून एंगेजमेंट करून घेऊया. बस, मला जास्त काही माहित नाही. ती विषय बदलवत म्हणाली. माझ्यावर विश्वास राहिला नाही, हो ना? स्वतःवर नाहीये वेद. ती पटकन बोलून गेली. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आहे. चल निघू. मी जस्ट अ मिनिट. तू आत गेला. येताना त्याच्या हातात सुंदर रिंग होती. एंगेजमेंट करणार आहोतच, पण त्या अगोदर हे बर्थडे गिफ्ट. तिच्या बोटात फुलपाखराच्या मोठीची नाजूक रिंग त्याने घातली. वन्स अगेन हॅपी बर्थडे. त्याच्या चेहऱ्यावरचं गोड स्माईल आणि खळ्याकडे ती पाहतच राहिली. त्याने तिला मिठीत घेतलं. आय लव्ह यू. तो हलकेच तिच्या कानात म्हणाला. तिचा काहीच प्रतिसाद नाही हे बघून तो पुन्हा तिच्या कानात म्हणाला, साईड आय लव्ह यू. तुला माहितीये ना वेद, मग का विचारतोयस? चल, उशीर होईल. ताई येणार आहे रात्री भेटायला. तिच्याशी बोलते आणि घरी सांगते. तू पण ठरव केव्हा सांगणार ते. त्याच्यापासून बाजूला होत ती म्हणाली. ओके, मंडेला ऑफिसमध्ये भेटू. तू आराम कर. तिने पर्स आणि जॅकेट बॅग उचलली. चल, केब आलीये. ती निघाली. नेमकं काय बदललं? तो स्वतःला प्रश्न विचारात कितीतरी वेळ तसाच उभा होता. संध्याकाळपर्यंत तनुप्रिया देखील रूमवर परत आल्या होत्या. ऋतूने सगळ्यांसाठी स्वयंपाक केला. रात्री रीमाताई आणि तनुप्रियासोबत जेवताना तिने गोव्याचा सगळा प्रसंग आणि आजची भेट, वेदसोबत एंगेजमेंटचा प्रस्ताव, हे सगळं अगदी व्यवस्थित सांगितलं. कबीरचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला. घरी आई बाबांना काय आणि कसं सांगायचं हे तिने रीमाताईवर सोडलं. सगळ्यांच्या आनंदाला उधाण आलं होतं. ऋतुजाही त्यांच्या आनंदात सामील होण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती. खाली रीमाची केब आली. तसं काहीतरी आठवून तिने टेबलवर ठेवलेली एक बॅग तिच्या हातात दिली. ताई, एक मिनिट. हे तुझं जॅकेट अभ्यने दिलं. रीमा आणि अभ्यला एकत्र इमेजिन करून तिला खूप हायसं वाटलं. अरे हो, बरं झालं. आणि इतकं व्यवस्थित. गुड. तिने त्या बॅगेतून जॅकेट काढलं तस त्यातली पानं उडाली. प्रियाने ती उचलून टेबलवर ठेवली. तिने जॅकेट घातलं. तिला सोडायला त्या खाली गेल्या. रूमवर परत येईपर्यंत तनुप्रियाने तिला चिडवून अगदी हैराण केलं होतं. ओ माय गॉड, मला अजूनही विश्वास होत नाहीये. कसं का असेना, त्याने तिला प्रोपोज केलं एकदाच आणि आता आपल्या वेड्या कोकराची एंगेजमेंट होणार. फायनली. तनु आनंदाने जवळपास ओरडत बेडवर लोळत म्हणाली. ऋतू जरासं हसली. प्रियाने तिच्याकडे पाहिलं. काय झालं ऋतू? थोडी ऑफ वाटतेय. दमलीयस का? मघाशी मी ह्या 4-5 दिवसात जे झालं ते सगळं सांगितलं. गोवा ते पुणे हा प्रवास सोडून
ती एक उसासा टाकत म्हणाली. तिचा चेहरा अगदी शांत होता. का असं काय विशेष होतं त्यात? आता हे काय नवीन? म्हणून त्या दोघी उठून बसल्या. तिने वाढदिवसाच्या आदल्या दिवशी कबीर भेटल्यापासून तर त्याने तिला रूमवर ड्रॉप करेपर्यंत आणि आज वेदला भेटल्यावर आलेल्या अवघडलेपणाबद्दल सगळे प्रसंग तपशीलवार सांगितलं. सांगून झाल्यावर ती शांत बसली. तिच्या लाडक्या मैत्रिणींसोबत ह्या साचलेल्या भावना शेअर केल्यावर ओझं उतरल्यासारखं झालं. डोळे मात्र भरून आले होते. तनुप्रियाचे तर शब्दच खुंटले होते काही बोलायला. ऋतूला वेदशिवाय कुण्या परक्या व्यक्तीसोबत इमॅजिन करणं त्यांना फारच जड जात होतं. म्हणजे तुला आता वेदला फेस करायला गिल्ट वाटतोय तर? प्रिया जरा चिडून बोलली. ऋतू, एक मिनिट, माझ्या डोळ्यात बघ. काय झालं तुला नेमकं? तिचा चेहरा दोन्ही हातात धरून थेट तिच्या डोळ्यात बघत तनू म्हणाली. तिचे हात बाजूला करत ऋतूने नजर चोरली. म्हणजे त्याने लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तुझा फायदा घेतला, चान्स मारला असं म्हणूया का सरळ? प्रिया पुन्हा चिडून बोलली. नाही प्रिया, चूक एकट्या कबीरची नाहीये. मी देखील तेवढीच जबाबदार आहे आणि चान्स मारणाऱ्यातला नाहीये. खूप डिसेंट आहे तो, ती डोळे पुसत म्हणाली. हो का? एका दिवसात कळलं देखील. ऋतूच्या बोलण्याचा राग सोबत तिची काळजी हे सगळं एकत्र होऊन त्यांना काय आणि कसं रिॲक्ट व्हावं हेच समजत नव्हतं. ओके ठीक आहे, विसरून जाऊया हे मधले 24 तास. काही झालंच नाही. जे झालं त्यात दोघांची चूक होती मान्य. तुम्ही ती एक्सेप्ट केली हेही मान्य. दॅट्स इट. संपलं प्रकरण. तू काहीच बोलायचं नाही. वेदला सांगून हे वाढवायचं नाही. बास, एक चूक झालीये, गुन्हा नाहीये. वेद मॅलेटला ना नव्याने सुरू करूया. मग सगळं विसरायला काय प्रॉब्लेम आहे? तनू तिच्या केसांतून हात फिरवत तिला शांत करत म्हणाली. ते मधले 24 तास माझ्या आयुष्यात का आले? सगळं किती व्यवस्थित चालू होतं. आज ना उद्या वेदला जय रेवाचं खरं रूप दिसणारच होतं. वेळ गेला असता पण मग सगळं सुरळीत झालं असतं. कबीर माझ्या आयुष्यात का आला असेल? तनू, तो पहिल्यांदा सोबत असल्यापासून काहीतरी वेगळंच फील करतेय आणि कालचा दिवस एक एक क्षण विसरणं अवघड झालं. मी ती बोलता बोलता थांबली आणि हुंदके देऊन रडायला लागली. तनूने तिला कुशीत घेतलं. ये वेडाबाई, झाली ना चूक, विसरून जा. टाइम इज द बेस्ट सोल्युशन. आज तू त्याच्या सोबतीच्या ट्रान्समध्ये आहे. होणार नॉर्मल हळूहळू. एका दिवसाची सोबत ती कितीशी असते. वेदसोबतचे ते दिवस आठव, ते क्षण आठव. त्याच्याकडून एकदा लव्ह यू ऐकायला किती डेस्पिरेट झाली होतीस ते आठव. बेंदेवाडीचे रोमॅन्टिक क्षण आणि फक्त तू जेवली नाहीस म्हणून अर्ध्या रात्री भेटायला येणारा वेद तुझाच आहे आणि तू त्याच्यासाठी. काही लोक येतात आयुष्यात, काही काळ त्यांची सोबत हवीहवीशी वाटते पण तो भास असतो, क्षणिक असतं. वेद तुझी रियालिटी आहे. ती रडायचं थांबत नव्हती. यार माझं तर डोकं चक्रावलं. वेदला एंगेजमेंटचं सांगितलंय न आता मग शांत हो. विसरून जा. कुणी कबीर होता आणि तुम्ही एकत्र प्रवास केला होता. शेवटी वेदवर तू मनापासून प्रेम करते आणि तो देखील इतकं सरळ आहे. उगाच कॉम्प्लेक्स करू नको प्रकरण. प्रिया तिला शांत करायचा प्रयत्न करत होती. ऋतू, एकदा माझ्याकडे बघ. तुला त्या किस्सा गिल्ट आहे ना? तिच्या रडून लाल झालेल्या डोळ्यांमध्ये काहीतरी शोधत असल्यासारखी तनू म्हणाली. नाही माहीत, खूप झोप लागतेय, थकलेय खूप. उद्या बोलूया. तिने प्रश्न टाळला. ऋत्या, तुझं हे माहीत नाही मॅलेणं खूप बेकार असतं यार. हे असं जेव्हा तू मॅलेणतेस तेव्हा पक माहीत असतं तुला. तनू वैतागली. ओके, जाऊ दे. जास्त गिल्ट वाटत असेल तर सरळ वेदजवळ कन्फेस कर, तुला बरं वाटेल. प्रिया तिची समजूत घालायचा प्रयत्न करत होती. मध्यरात्र उलटून गेली होती. सारं शांत होतं. बाहेर गुलबक्षी वारयाच्या झुळूकेसरशी हळूवार डोलत होती. कुंडीत उगवलेली नवीन रोप देखील वारयासोबत हेलकावे खात होते. वेद, ऋतू आणि कबीर तिघांच्याही मनाचा तळ ढवळून निघाला होता. बाकी सारं अलबेल होतं. आज सकाळपासून तिघींचं शांततेत रूम आवरायचं काम चालू होतं. वलॉंग सुट्टीनंतरच्या आठवड्याचं प्लॅनिंग, साफसफाई सगळं ओघाने होतं. आजचा ब्रेकफास्ट देखील शांततेत झाला होता. नेहमी खळखळून हसणारी, कधी वेदच्या वागण्याने अस्वस्थ असलेली, कधी रिपीट मोडमध्ये वेदच्या गप्पा सांगून वैताग आणणारी ऋतू जणू हरवलेली होती. यापूर्वी देखील ती बऱ्याच वेळा दुखावली गेली होती. तेव्हा चिडचिड करायची, रडायची, जेवणावर राग काढायची, पण इतकी धीरगंभीर आणि विचित्र प्रकारे शांत ती कधीही राहिली नव्हती. तिचं नेहमीचं रूम आवरायचं काम तिने चालू केलं. सर्वांचे बैल लावून झाल्यावर ऋतूने टेबल आवरायला घेतलं. नाश्ता करताना प्लेट खाली घेतलेले कागद खराब झाले होते. ते डस्टबिनमध्ये टाकण्यापूर्वी चुरगळणार तसं त्यावर मागच्या बाजूला असणाऱ्या कलरफुल प्रिंटकडे तिचं लक्ष गेलं. त्यावर एका मुलीला प्रपोज करतानाचा सुंदर क्षण टिपलेला होता आणि खाली सुंदर फोंटमध्ये प्रिंट केलेलं होतं, मितवा. जरा वेळ त्या प्रिंट आउटकडे बघून तिने ते झटकून बाजूला ठेवलं. दुसरा पेपर ही उत्सुकतेने बघितला. पुढच्या बाजूवर 3-4 वेळा प्रिंट घेतल्याने काहीही वाचता येण्यासारखं नव्हतं. तिने तो पेपर उलटून बघितला. प्रिंटरची शाई संपत आल्यासारखी खराब, जरा फेड प्रिंट होती. तिने उत्सुकतेने वाचायचा प्रयत्न केला. इतकं प्रेम करतोस समुद्रावर नाही, सध्या कमीच करतोय, कुणावर तरी त्याच्यापेक्षा जास्त करतोय. तिच्या डोळ्यात प्रेमाने बघत हळूवारपणे मी म्हटलं. कुणावर? सोनालीचे डोळे नकळत भरून आले होते. आहे कुणीतरी जिच्या डोळ्याचा
कितीही खोल उतरलं तरी मनाचा थांग लागत नाही. जिच्या केस भरतीला आलेल्या लाटांसारखे उगाच हेलकावे खातात. जिच्या ओठांवर गालांवर सूर्यास्ताची लाली उमटली की मला काही सुचेनासं होतं. जिच्या हसण्यात ती मजा नाही जी तिच्या रुसण्यात आहे. जिचं हसणं त्या समुद्रासारखं खारट आणि रुसणं गोड आहे. जिला समोरच्याचे डोळे वाचताच येत नाही. अशा एका मूर्खावर प्रेम आहे माझं. मी 1 मिनिट सुद्धा तिच्यावरून नजर हटवली नाही. ती स्तब्ध झाली. ह्यावर काय बोलावं, कसा प्रतिसाद द्यावा. तिचे शब्द हरवले होते. तिच्या डोळ्यात फक्त मी होतो. त्या क्षणाची नजाकत, गरज दोघांनी ओळखली. मी अलगद तिला उचललं. ती लाजली. रूममध्ये आलो. ती रात्र आमची होती, आमच्यासाठी होती. पुढे सगळी प्रिंट खराब होती. वाचता येत नव्हतं. तिचे डोळे विस्फारले गेले. ती गोंधळली. तिने दुसरा पेपर बघितला. ती देखील खराब प्रिंट होती. 8-10 ओळींची दावश. मला गोंधळात टाकून तो निघून गेला. यश आपल्याशी असं खोटं बोलणं शक्य नाही. मी विचारात पडलो. धड इतक्या मोठ्या बिझनेस सेंटरमध्ये तिला शोधणंही शक्य नव्हतं. समोरच्या टपरीजवर गाडीवर बसून राहिलो. वेळ अगदी धीम्या गतीने सरकत आहे असं वाटत होतं. फोन करावा का, मेसेज करावा का सोनाला आता. मनात आलेले कितीतरी विचार मी उडवून लावले. 8 वाजले तरी तिचा पत्ता नव्हता. सारंगच्या केबिनमध्ये असेल का ती. मी प्रचंड चिडलो. जरा वेळाने मात्र ती दिसली. तिने स्कार्फ गुंडाळला, हेल्मेट घातलं आणि निघूनही गेली. मी 4 व्हीलर पार्किंग मध्ये बघितलं. सारंगसरांची गाडी अजूनही होती. रात्रीपर्यंत काय काम सोनालीचं त्याच्याकडे. यशने डोक्यात सोडलेला संशयाचा किडा मिनिटागणिक वाढत होता. रागातच गाडी सुरू केली आणि मी निघालो. ती ब्लँक होऊन खुर्चीवर बसली. तिला आठवलं हे पेपर अभ्यने जॅकेटला रॅप करून दिले होते आणि त्यांच्या रूममध्ये एका प्लास्टिक कार्टनमध्ये असेच बऱ्यापैकी खराब झालेले पेपर्स होते. काय आहे हे मितवा, हे आमच्यातले बेंदेवाडीतले संवाद अशा प्रकारे. हे त्याच्या डायरीचे पेजेस असतील तर हे रात्रीचं काय असं लिहिलं याने. आणि त्या दुसऱ्या पेजवर काय लिहिलं होतं. सोनाली कोण. तिची चलबिचल वाढली. तिने कपाळावर जमलेला घाम टिपला. नमस्कार. ही कथा आपण ऐकत आहात कथा संग्रह या YouTube चॅनलवरती. ही कथा आपल्याला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तिने तिरमिरीत वेदचा नंबर डायल केला पण वैतागून लगेच कट केला. काय विचारू त्याला. तुझ्या रूमवरून माझ्यापर्यंत पोहोचलेले हे पेजेस कसले. आपल्यात जे कधी झालं नाही ते का आहे त्यात विचार करून ती वैतागली. मे बी त्याच्या त्या रिसोर्टच्या प्रोजेक्टचा पुढचं स्क्रिप्ट असेल काही, किंवा तो आता काम करत असलेला प्रोजेक्टचा भाग असेल, किंवा त्याच्या डायरीची पानं असतील. निशांत नावाने लिहित असेल. मे बी स्टॉप इट यार. मी काय विचार करतेय. आणि ही सोनाली म्हणजे मीच ना. काल अभय पण सोनाली असंच म्हणाला. वेद काही लपवतोय का. आणि तू पण कबीर सोबत आलीस. ते लपवलंच आहे ना त्याच्यापासून. तुला काय हक्क आहे ग वेदला जाब विचारायचा. किंबहुना तुला आता रेवा जयराज कुणालाच दोष द्यायचा अधिकार नाहीये. तुला त्याला हे विचारायचं असेल तर कबीर बद्दल पण सांगायचं असेल हिम्मत तर फोन कर. काल कसंबस शांत झालेल्या मनात पुन्हा वादळ थैमान घालायला लागली. तिने ते पेपर झटकून तिच्या कपाटात ठेवले. वैतागून ती डोक्याला हात लावून खुर्चीवर बसली. इतका वेळ बाल्कनी स्वच्छ करत असलेल्या प्रियाने तिला तसं बसलेलं बघितलं. काय ग, काय झालं. थकलीस का. नाही जस्ट असंच. ओके, ऐक, तुझा टॅग चार्ज करून ठेव, मला लागणार आहे. प्रिया जाता जाता म्हणाली. ती टॅग शोधायला गेली. बरीच शोधाशोध केल्यावर तिला आठवलं टॅग गोव्याला जाताना नेला होता. पुन्हा डोक्याला हात लावून बसली. तिने तो छोट्या पिंक बाग मध्ये ठेवला होता. ती बाग सापडत नव्हती. कदाचित कबीरच्या गाडीत ती बाग राहिली असेल म्हणून तिने त्याचं कार्ड शोधलं. नाईलाजाने त्याला फोन केला. कबीर, ऋतुजा बोलतेय. तिच्या नकळत तिचं हृदय वेगात धडधडत होतं. बोल. ऍक्च्युली गाडीत माझी बाग राहिलीय का चुकून. हो आहे, ठेवलीय व्यवस्थित. आज मिळू शकते का मला. माझा टॅब आहे त्यात. आज जरा अवघड आहे. तो शक्य तितकं नॉर्मल बोलायचा प्रयत्न करत होता. नो प्रॉब्लेम, उद्या ऑफिस नंतर घेते. कुठेतरी मिडवे सांग, मी येते. बाणेर रोड केअफे अल्डोराडो चालेल. आणि ऑफिस आहे मॅलेट आल्यावर हिरोही आला असेल घेऊन ये. जमल तर भेट होईल. बोलणं शक्य तेवढं फॉर्मल आणि तिरहाईत असल्यासारखं वाटावं ही त्याची धडपड चालली होती. तो परकेपणा तिलाही जाणवला. ठीक आहे, लोकेशन पाठव. तिने फोन बंद केला. तिच्या बोलण्याचा सूर काहीसा गोंधळलेला, काहीतरी शोधत असल्यासारखा होता हे नक्की. आणि त्याने ते बरोबर हेरलं होतं. काही नाव नसलेल्या फिलिंग्सला तसं अमूर्त राहू देणं कधी कधी सगळ्यांच्याच हिताचं असतं. त्यालाही तेच करायचं होतं. ऑफिस सुटल्यावर ती पार्किंग मध्ये वेदची वाट बघत होती. आज दिवसभर रेवाची जळकी नजर आणि लंच ब्रेकला जयचे कुचके कमेंट्स. तिच्या आणि वेदच्या भांडणाची दबकी चर्चा. इतर मैत्रिणीचं काय झालं नेमकं. मॅलेडून मागे लागणं, या सगळ्या प्रकारांनी ती अस्वस्थ झाली होती. आज मात्र रेवाच्या, जयच्या कुठल्या
आपल्याच बोलण्याचा तिला त्रास होत नव्हता. कदाचित वेदचा विश्वास तोडण्यासाठी स्वतःला तिने जय रेवा एवढंच गुन्हेगार मानलं होतं. जरा वेळाने वेद धावतच खाली आला. सॉरी यार, थोडा उशीर झाला. बघ किती सुंदर वातावरण झालं. दूर कुठेतरी भटकून यायचं का? तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती जी त्याने हेरली. वेद, तू आज जेवायलाही 9 तास. दुपारनंतर फोन बंद होता. जागेवरही 9 तास. अगं हो, किती ते प्रश्न. जरा नव्या स्क्रिप्टवर काम चालू आहे. टीमसोबत मीटिंग मध्ये होतो. तसा मेसेज करून जायचं ना वेद. सवय करून घ्या मिसेस इनामदार. क्रिएटिव्ह रायटरला सांभाळणं, त्याचे मूड्स हँडल करणं सोपं काम नाहीये. तिचे गाल ओढत नेहमीसारखंच गोड हसत तो म्हणाला. वेद, आपल्या लव्ह स्टोरीवरच एखादं पुस्तक का नाही लिहत तू? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव काय सांगतात हे तपासून पाहिल्यासारखं त्याच्याकडे एकटक बघत होती. ओ हाय नो, लव्ह स्टोरी? बघ, बोलता बोलता विसरलोच होतो. एक ड्राफ्ट अर्जंट मेल करायचाय. घरी लवकर जायला हवं. चल, रात्री फ्री झाल्यावर फोन करतो. आणि तुझी गाडी कुठे? वेद, थांब ना, आपल्याला बाणेरला जायचं. आता तुला एका मित्राला भेटवायचं आहे. तू सोबत असशील म्हणून गाडी नाही आणली. ऋतू, आज नाही, नंतर जाऊ कधीतरी. खूप महत्वाचं काम आहे. प्लीज यार, समज ना. त्याने गाडी चालू केली. वेद, आजचा वेळ दिलाय. तुला भेटवायचं. ऐक ना ऋतू, खूप महत्वाचं काम असल्याशिवाय का मी नाही म्हणतोय, समज ना राव. ओके, ती नाईलाजाने म्हणाली. तो निघून गेला. ती विचार करत अजूनही तिथेच थांबून होती. वेदशिवाय कबीरला भेटावं का? ती संध्याकाळ आठवून ओकवर होत असताना त्याला पुन्हा भेटायचं म्हणजे अवघड होणार आहे. काय करावं? पण ओकवर होण्याचा प्रश्न येतोच कुठे? तो मॅलेटलाय ना. त्याच्या मनात काही नव्हतं. आणि माझ्या, तिने पुन्हा मनाला चाचपडून पाहिलं. नाही, हे असं नाहीये. आणि माझी तर एंगेजमेंट होणार आहे माझ्याच हट्टाप्रमाणे. वेदच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. ऋतू फेस हिम. तिने कबीरला फोन केला. तो ऑन द वे होता. तिने कॅब बुक केली. कबीर तिच्या अगोदर पोहोचला होता. रोड फेसिंगला असलेला टेबल त्याने निवडला होता. कालचा आणि आजचा संपूर्ण दिवस त्याने विचित्र अस्वस्थेत काढला होता. एरवी काम, मीटिंग, प्रेझेंटेशन यात दिवस कुठे निघून जायचा कळायचं देखील नाही. पण तिला ड्रॉप केल्यापासून ती फुलपाखरासारखी अवखळपणे आजूबाजूला वावरते आहे. आणि तिचं हे अल्लड वावरणं खूप सुखावून जातं एवढंच त्याला कळत होतं. पण त्याला हे पक्क माहीत होतं की ती वेदची आहे. रागावलेल्या, चिडलेल्या, दुखावलेल्या मनस्थितीत असल्याने ती त्याच्यासोबत कम्फर्टेबल झाली होती. तिच्यासाठी तो क्षण म्हणजे त्या वातावरणाचा, शब्दाचा आणि मनस्थितीचा एकत्रित प्रभाव होता, बाकी काही नाही. पण त्याच्यासाठी तो क्षण काय होता? त्याच्यासाठी ते 2 क्षण तिच्या आयुष्यातून चोरलेले 2 श्वास होते, जे त्याला कदाचित सगळं आयुष्य तिच्याशिवाय काढायला आता पुरेसे होते. थोड्या वेळाने ती आली. त्याचं लक्ष बाहेरच होतं. दाट मोकळे केस. तिने ते बोटांनी अलगद सावरले, एकसारखे केले. तो वरून बघतच होता, अगदी एकटक. ऑफ व्हाईट लॉंग कुर्ता आणि ब्लू जीन्स. डोळ्यातलं डार्क काजळ, पायात वेजेस. पर्स सावरत तिने त्याला फोन केला. तो काचेजवळच्या खुर्चीवरून उठून त्याच टेबलच्या दुसऱ्या खुर्चीवर बसला. तिला वर यायला सांगितलं त्याने. उगाचच टीम मेंबरला फोन लावून कामात असल्याचं भासवलं. ती वर आली. कबीर कुठेही बसला तरी भारदस्त फिजिकमुळे उठून दिसण्यासारखा होता. तिने त्याला कॅज्युअल्स मध्येच बघितलं होतं. आज ऑफिसमधून सरळ भेटायला आल्याने तो फॉर्मलमध्ये होता. त्याच्या त्या नेव्ही ब्लू शर्टमधून सुद्धा त्याची अथलीट बॉडी जाणवत होती. मेसी फ्रिंजेस आज परफेक्ट स्टाईल केले होते. ऑफिसमधल्या मुली उगाच नाही ह्याच्या मागे लागत. मनात आलेला विचार तिने पटकन झटकला. तो फोनवर बोलत असल्याने ती समोर उभी राहिली आणि हात हलवून हाय असं हळूच पुटपुटली. तो थोडंच हसला. हातानेच बस असा इशारा केला. ती अवघडून बसली. त्याच्याकडे न बघत तिने दुसरीकडे लक्ष वळवलं. समोरच्या टेबलावर कॉलेजच्या मुलींचा ग्रुप होता आणि त्या जरा जरा वेळाने कबीरकडे बघत होत्या. उघड फ्लर करत होत्या. ऋतुजा येऊन बसल्यावर मात्र स्वतःच्या फजितीवर त्यांनी हसून गलका केला. स्टुपिड. तिच्या तोंडातून आपसुकच निघालं. मला मॅलेटलीस. तो फोन ठेवत बोलला. नाही, सोड. असंच त्या मुलींकडे बघत ती म्हणाली. काय घेणार? ब्लॅक कॉफी. ओके. त्याने दोघांसाठी ऑर्डर केलं. यार, हिरो नाही आला सोबत. ही वॉज लिल बिझी. काय यार, जरा जोडीने फिरत जा ना. ते लव्ह यू सोना. लव्ह यू बेबी पाईप. तो नेहमीप्रमाणे खळखळून हसायचा प्रयत्न करत म्हणाला. कबीर. यार, तीही त्याच्या हसण्यात सामील होण्याचा प्रयत्न करत होती. नंतर कॉफी घेताना दोघे शांत होते. जरा वेळाने त्याचं लक्ष तिच्या बोटातल्या रिंगकडे गेलं. ती रिंग त्या दिवशी तिच्या बोटात नव्हती. नाईस रिंग. त्याचा बोलण्यात कॉम्प्लिमेंट तर होतंच, पण उगाच कुतूहल सुद्धा होतं. ओ ऐच. वेदने दिली. नेक्स्ट वीक एंगेजमेंट करतोय. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन टिपायला म्हणून त्याच्याकडे बघून जरा हसून ती म्हणाली. हो, नाईस. कॉंग्रॅच्युलेशन्स. चला, प्रेमाची फेरीटेल पूर्ण झाली तर. प्रिन्स चार्मिंग भेटला प्रिन्सेसला शेवटी. तो शक्य तितके आनंदी भाव आणि सहजपणा चेहऱ्यावर आणत म्हणाला. तुला यावं लागेल एंगेजमेंटला. तिनेही मग तोच प्रयत्न केला. शक्य नाही.
त्याने तिच्याकडे पाहिलं. तिचीही नजर भिरली. इथे आल्यापासून पहिल्यांदाच का तिने नजर न हटवता विचारलं. त्याचे डोळे वाचायचा तिचा प्रयत्न चालू होता. अरे बंगलोरला शिफ्ट होतोय नेक्स्ट वीक. तिथे एक प्रोजेक्ट असाइन झालाय. जबरदस्त काम मिळालं यार. मज्जा येणार आहे. ह्या अशा संधीच्या शोधात होतो मी इतके वर्ष. बघ तुझी पण विश पूर्ण झाली आणि माझीही. मंदिरातल्या आजीला सलाम. तुला जीवनसाथी मिळाला आणि मलाही तू दिलेल्या प्रसादामुळे मनासारखं काम. खूप काम असणार आहे. असं लाईफ आवडतं मला. सो आजी जिंदाबाद. तो हसत म्हणाला. खोलवर काहीतरी दुखावल्याची जाणीव होतीच. पण तो शिफ्ट होतोय तर आपल्याला का वाईट वाटावं? काहीच कारण नाही. कम ऑन ती स्वतःलाही समजावत होती. मग गोंधळ आतल्या आत दाबत चेहऱ्यावर हसू ठेवत ती म्हणाली. हो आजी जिंदाबाद. आणि तुझ्या नवीन कामासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक यू. माय बेस्ट विशेस विल बी ऑलवेज विथ यू. तुला आयुष्यात जे पाहिजे ते मिळू दे. स्वतःच्या मनावर शक्य तितका ताबा ठेवून तो बोलत होता. थँक्स. सो दिस इज आवर लास्ट मीटिंग. हा शेवटची भेट होईल. येस. ऋतुजा त्या दिवशी खूप रागात होतीस. पण आज तर खुश आहेस ना? मग हिरोचा फोटो तर दाखव यार. ओ हाय. तू वेदला पाहिलंच नाहीये ना? तिची बोटं फोनवर झरझर फिरली. तिने त्याचा हातात मोबाईल दिला. हँडसम दूध परफेक्ट पेअर फोटो बघून तिला फोन देत तो म्हणाला. डिम्पल सॉलिड आहे हिरोचा. त्याच्या ह्या वाक्याने ती जराशी लाजली. हो. आणि त्याचा टॅटू लिव्हिनला विद लोक ओसम. तो मैरकी रायटर आहे का? तो सहज बोलून गेला. कुठला रायटर? तिला आश्चर्य वाटलं. मैरकी पॉइम्स रायटिंग प्लॅटफॉर्म. त्यांची टॅगलाईन आहे ती लोक मधल्या सीचा विशिष्ट कर्व त्यांच्या टॅगलाईन मध्ये जनरली जसा असतो तसा आहे म्हणून विचारलं. मला नाही माहित. कधी विचारलं नाही मी. त्याच्या लिखाणाच्या बाबतीत तो सहसा सांगत नाही. तिला काय बोलावं हेच समजत नव्हतं. तसं असेल तर तो जबरदस्त रायटर असला पाहिजे. नाहीतर मैरकीसाठी लिहायचं म्हणजे सोपं काम नाही. जगातल्या सगळ्या भाषांमधल्या बेस्ट स्टोरीजच ते पब्लिश करतात. त्यांची रीडिंग मेंबरशिप मिळवायलाही रीडिंग टेस्ट पास करावी लागते. सॉलिड प्रकरण आहे ते. मी मुंबई ब्रांचला असताना माझा एक नॉर्थ इंडियन टीम मेंबर होता. तो लिहायचा मैरकीसाठी. त्याच्या ड्राफ्टवर असायची ही टॅगलाईन. बऱ्याच वेळा तो माझा लॅपटॉप वापरायचा म्हणून आठवलं असो. छान आहे वेद. तो अगदी मनापासून कौतुक करत म्हणाला. ऋतुजाची निवड त्याला मनापासून आवडली होती. थँक्स. तिच्या चेहऱ्यावर हलकसं स्माईल होतं. आणि ही तुझी बाग. त्याच्या लॅपटॉप बाग मधून तिची बाग काढून त्याने दिली. ऋतुजा आठवून बघ अजून माझ्याकडे काही राहिलं नाहीये ना? कारण ही आजची शेवटची भेट. तो जरा उसनं अवसान आणून हसत म्हणाला. एका रात्री जरा वेळ केलेली सोबत आणि प्रवासाचे 10-12 तास आणि अजूनही बरंच काही राहिलं तुझ्याकडे. ते कधीच परत नाही ना मिळणार. त्याच्या डोळ्यात बघून ती म्हणाली. एकदा मागून तर बघ. ओठाशी आलेले त्याचे शब्द तिथेच राहिले. म्हणजे ते क्षण आहेत माझ्याकडे. शेवटची भेट असली तरी ते जपून ठेवेन मी. आता पुन्हा आयुष्यात भेट होईलच असं नाही. झालीच तर ती इतकी सहज असेल असंही नाही. नात्याचं दडपण असेल ना? ती मघाचं वाक्य सावरत जरा दुरुस्त करत म्हणाली. तो नाईलाजाने हसला. नात्यात प्रेम असेल तर कधीच दडपण येत नाही. डोंट वरी. तुझं प्रेम तुला कधीच बदलायला सांगणार नाही. तुझं हे असं चंचल चाइल्डिश असणं म्हणजेच तू आहे. ते सूट करतं तुला. मेक्स यू कम्प्लीट. बघ कसं असतं ना बरेचदा आयुष्यातले कितीतरी दिवस तास असेच फुकट निघून जातात जे कधी पुन्हा आठवत सुद्धा नाही. पण काही दिवसांची, तासाची, मिनिटाची आणि काही क्षणाची सुद्धा किंमत इतकी असते की परत मिळवण्यासाठी आयुष्य गहाण ठेवावं. त्याची नजर शून्यात खेळली होती. तिला अवघडल्यासारखं झालं. नको ते बोलून गेलो. कळल्यावर नेहमी सारखं सावरायचा प्रयत्न करत तो म्हणाला. म्हणजे इतकंच मिळेल की माझी कुठली वाईट मेमरी तुझ्याकडे राहायला नको. तू मला मनापासून माफ केलं ना ऋतुजा? याचं उत्तर मी तुला केव्हाच दिलं कबीर. बरं निघूया का? तिचा हलक्या झालेल्या आवाजात मनात उठणाऱ्या कितीतरी भावनांचं वजन होतं. एकदा कबीरला मनात चाललेली ही घालमेल बोलून दाखवावी हे तिच्या मनात आलं. तोही शांत न व्हायताच पण त्याला तो सहजपणा कायम ठेवायचा होता. कारण समोर उभी असणारी ती कुणाचं तरी प्रेम होती. पण आता हे निघूया ऐकल्यावर तो जरा अस्वस्थ झाला. आल्यापासून घेतलेलं सहजपणाचं बेरिंग गळून पडायला लागलं. शेवटची भेट ह्या शब्दातली खोल गहिरी जाणीव त्याच्यापर्यंत पोहोचली आणि त्याला काही सुचेनासं झालं. तुला इतकं बेचैन होण्याचं काहीच कारण नाही. हे असंच तर असणार होतं ना? याचा शेवट हाच आहे ना? मग ही बेचैनी का? उठ. तुझ्या वाटेला लाग. प्रवास इतकाच होता. सोबत एवढीच होती. त्याचं मन त्याला पुन्हा पुन्हा बजावत होतं. त्याचे ओठ कोरडे पडले. मी ड्रॉप केलेलं चालेल तुला? शेवटचं प्लीज. शेवटची भेट जरा वेळाने शेवटची व्हावी हा विचार करत तो त्याचाही नकळत खाली मान घालून घाबरतच म्हणाला. ती काहीच बोलली नाही. अगदी शांत होती. जरा वेळ असाच गेला. गाडी कुठे पार्क केलीय तू? त्याच्याकडे न बघता ती म्हणाली. त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आलं. रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली होती. गाड्यांचे हॉर्नचे आवाज वातावरणात भरून होते. गाडी निघाली. दोघेही शांत होते. शांततेची देखील एक वेगळीच वाचता न येणारी पण अनुभवता येणारी अबोल लिपी असते. ती वाचायचा प्रयत्न ते करत होते. त्याच्या गाडीमधला किंगफिशरचा चार्म हळूवार हेलकावे खात होता. हा माझा होल्सियन टाइम आहे का? एवढंच तिच्या मनात आलं. ती घाबरली.
सखी एरी आली पिया बिन, सखी कलन परत मोहे घडी पलचिन चीन, जब से पिया परदेस सिधारे, रतिया गुजारू में तारे गिन गिन. त्याची प्लेलिस्ट चालू होती. तिने गाण्याबद्दल विचारण्यासाठी त्याच्याकडे बघितलं. त्याने ते जाणलं. आबदा परवीन यांच्या आवाजातलं आहे. राग यमन. ह्या बंदिशीचा अर्थ नाही माहीत मला. तो आवंढा गिळत एवढंच बोलला. ती डोळे मिटून ऐकत होती. जब से पिया परदेस सिधारे. कदाचित तो दूर देशी असेल आणि त्याच्या विरहात ती म्हणत असावी. तो निघून तर गेलाय, पण सोबत काय घेऊन गेला हे त्याच्या गावीही नसेल. तिला मात्र कळणार नाहीये की एक एक क्षण ती कसा त्याच्याशिवाय काढणार आहे. चांदणं मोजून रात्र निघूनही जाईल, पण तू आठवत राहशील कायम, असा काहीसा अर्थ असेल ह्या बंदिशचा. ती बोलत होती. तिचे डोळे भरून आले. तिने ते कुशलतेने पुसून घेतले. त्याने काहीच प्रत्युत्तर दिलं नाही. म्युझिक प्लेअरच ऑफ केला. तिच्या ह्या बोलण्याची त्याला मनस्वी भीती वाटली. रस्ता मागे पडत होता तसा त्याच्या मनाचा गुंता वाढत होता. आपण गुंतलोय हिच्यात. खरं सांगायचं तर तिच्याशिवाय काही सुचत नाहीये, पण ह्या फिलिंग आपल्या पुरताय. पण ऋतुजा, ही तर आपल्यात गुंतत नाहीये ना. अगदी नादान आहे ती. आपण तिला इन्फ्लुएन्स तर करत नाही आहोत नकळतपणे. यांच्या प्रेमामध्ये तर नाही आलोय. ही माझ्यासाठी इमोशनल तर नाही झाली ना. असं झालं तर मी माफ नाही करू शकणार स्वतःला. तिला हे मृगजळ आहे हे समजावून द्यावं लागेल आत्ताच. जरा वेळाने तिच्या रूमसमोर गाडी थांबली. सगळं घेतलं ना व्यवस्थित. बेंधळेपणा करू नको. बऱ्याच वेळाने तो काही बोलला होता. तिने फक्त मान डोलावली. त्याने मनाची तयारी केली. तिला असं गोंधळात टाकून त्याला जायचं नव्हतं. ऋतुजा, शांतपणे ऐक. शेवटची भेट आहे म्हणून सांगतोय. मी तुला त्या रात्री पहिल्यांदा पाहिलं नव्हतं. तू पहिल्यांदा दिसली ते कारंजाच्या पाण्याचे तुषार अंगावर घेत आपल्याच मस्तीत आनंदात असताना दोन्ही हात पसरवून त्या थेंबांना कवेत घ्यायचा वेडाहट करत होतीस. त्या कारंजाच्या छोट्याशा पावसात भिजताना जो निरागसपणा तुझ्या चेहऱ्यावर होता. समुद्राची गाज कानांत नाही तर श्वासात भरून घेण्याची तुझी जी धडपड चालू होती. चेहऱ्यावर जी निरागसता होती ती इतकी सहज आणि नॅचरल होती की तितकं प्युअर आणि ह्या जगात काही आहे ह्यावर विश्वास बसायला काही क्षण गेले होते. मी तिथेच होतो शेजारच्या रिसोर्टच्या बाल्कनीत. तो क्षण टिपावा म्हणून मोबाईल घ्यायला आत गेलो तोपर्यंत तू निघून गेलीस. तुला कधी आठवायचं म्हटलं की तेच रूप आठवतं. तू अशीच रहा, बालिश, चंचल आणि थोडी वेडू. हेच योग्य, हे अयोग्य. असंच वागायला पाहिजे तसं नको. जगाची ही आखीव रेखीव मोजपट्टी तुझ्यासाठी नाहीये. कधी कधी काय होतं ना ऋतुजा, आपल्याला खूप सुंदर स्वप्न पडतं. आपण ते जगायला सुरुवात करतो, रमून जातो, पण एका क्षणी आपल्याला हलकी जाग येते आणि कळतं हे जे काही खूप आवडतं हे स्वप्नय. आणि ज्या क्षणी कळतं हे स्वप्न आहे तेव्हाच खरंतर ते विरून गेलेलं असतं आणि समोर असतं ते आपलं वास्तव. नंतर कितीदा ते स्वप्न पुन्हा पुन्हा बघण्याचा प्रयत्न केला तरी ते दिसत नाही. फक्त एक गोड आठवण बनून मनाच्या कोपऱ्यात राहतं. वेळ जातो तसं विसरून देखील जातो आपण. तशा स्वप्नांना एवढं मनावर घ्यायचं नसतं. लाईक एखाद्या लॉंग जर्नी मध्ये थोडा विसाव्यासारखं आपण भेटलो असं समज. ती भेट म्हणजे ते गोड स्वप्न होतं, पण वेद तुझं वास्तव आहे. तू ते स्वतः निवडलं आहे तुझ्यासाठी. प्रवासात आपल्यात जे झालं त्याला तुझ्या दुखावलेल्या अस्थिर मनाची पार्श्वभूमी होती. तू कुठेतरी वेदच्या वागण्याने दुखावली गेली होतीस. त्या रात्री तुझी ड्रीम डेट फेल झाली. ती नाराजी कुठेतरी दडली असेल आणि अजूनही काही मला माहीत नसणारे कारण असतील, पण एक लक्षात घे, त्या जवळीकमध्ये प्रेम लस तर मुळीच नव्हती. जे होतं त्या फिलिंगला कदाचित काहीच नाव नाहीये म्हणून तू गोंधळली आहेस. प्रत्येक नात्याला फिलिंगला नाव असावं असा आपला हट असतो आणि ते सापडलं नाही की आपली घालमेल होते. चूक बरोबर हा वाद सुरू होतो. प्रत्येक फिलिंगला नाव असणं तेवढं गरजेचं नाही. ती फक्त शुद्ध आणि सेल्फलेस असणं महत्वाचं. तुझं प्रेम वेद आहे आणि मला प्रेम कधी होणार नाही. मी मित्र असू शकतो, होलसियन डे सांगणारा तत्वज्ञ असू शकतो, किंवा फिशलव्हॅलेवर मार्गदर्शन करणारा तुझा वाटाडा गाईड ते असू शकतो. म्हणजे मितवा. तिला एकदम ते पेज आठवलं. त्याची लय साधत ती हळुवारपणे म्हणाली, टिपिकल निब्बी जोशियांच्या स्वप्नीलची फॅम दिसतेय. अगदी बरोबर मितवा. मी फक्त तुझा मितवा असू शकतो ऋतुजा. प्रेम नाही. किंवा अजून व्यापक म्हणायचं तर सहेला. तुझ्या मुळात चंचल बालिश असलेल्या मनाचा तळ माझ्या अशा अचानक येण्याने ढवळून निघाला. पण तुझं प्रेम वेद आहे आणि मला वाटतं तू त्याला अजूनही तो प्रवास उलगडून सांगितला नसेल तर लगेच सांग. सहेला कन्सेप्ट सांगायला जाशील तर रायटर आहे म्हणून कदाचित समजून देखील घेईल, आणि नाही समजली तर चूक झाली, तू मान्य केली ह्या बेसिसवर तरी तो माफ करेल. ऋतुजा, आयुष्यात बऱ्याच टप्प्यांवर समज गैरसमज होतात. विश्वासाची कसोटी लागते. तुलाही त्याला त्याची स्पेस द्यावी लागेल. त्याच्याही आयुष्यातला काही चुका, काही कॉन्सेप्ट समजून घ्यावे लागतील. शेवटी थोडं दुःख तर प्रत्येक रिलेशनशिप मध्ये आहे. आपल्याला फक्त ती एक व्यक्ती शोधायची असते जिच्यासाठी हे सगळं सहन करणं सार्थकी लागतं. जी व्यक्ती तुला मिळाली आहे वेद, आणि तुम्ही दोघं खूप लकी आहात आणि एकमेकांसाठीच बनलेले आहात. हसत रहा, नेहमी प्रेमात रहा, आणि हो, माझा नंबर डिलीट करून टाक कायमचा. कॉल लिस्ट मध्ये नको, मला आठवणीत राहू दे. ती मन लावून त्याला ऐकत होती. त्याचा प्रत्येक शब्द समजून घ्यायचा प्रयत्न करत होती. रिलेशनशिपमध्ये कुठे काय चुकलं याचा ताळमेळ लावत होती. तिने भरून आलेले डोळे पुसले. स्वतःवर हसत त्याला थँक्स म्हणाली.
तिला असं निवडलेलं बघून तो समाधानाने हसला. ती खाली उतरली. तिला गुड बाय म्हणायला तोही बाहेर आला. चल आता खऱ्या अर्थाने ही भेट शेवटची झाली. आ परफेक्ट क्लोजर. तुला तुझ्या प्रश्नाची उत्तर मिळाली. नाव आय विल बी बॅक टू माय नॉर्मल लाईफ. वर्क रिपीट. छानसं हसून तो म्हणाला. कबीर कधी? ती काहीतरी विचारायला अधीर झाली होती. स्टॅच्यू तिच्या चेहऱ्याकडे निर्विकारपणे पाहिलं. डोळ्यांमध्ये न बघता फक्त डोळ्यांकडे पाहिलं आणि वळला. गाडीत बसला. ती शांत उभी होती. गाडी थोडी मागे होत वळून निघून गेली. ती अजूनही शांत उभी होती. तू मूग म्हणायचं विसरलास कबीर. तिचे डोळे काठोकाठ भरले. पापण्यांचा भार पडला आणि थेंबांनी गालावर यायला सुरुवात केली. क्राईंग फेस. क्रमशः. नमस्कार. पुन्हा एकदा कथा संग्रह ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे प्रतिक्रिया तुम्हाला कमेंटद्वारे नक्कीच करायची आहेत व त्याचसोबत नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्हाला कथा संग्रह या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे व त्याचसोबत बेल आयकॉनला ऑन करायचं आहे. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.